So our today's lecture that is on the basis of that is hybridization of inorganic complexes. So आपण अगोदरच हायब्रिडायझेशन ऑफ कोव्हॅलंट कंपाऊंडचं बघितलं होतं. सो ते एकदम सिम्पल असतं. लास्ट टाइम आपण त्याच्या रिलेटेड जेवढे पॉईंट्स होते ते कव्हर केलेले आहेत. त्याच्यामध्ये सिम्पल पॉईंट काय असतो की वी हॅव टू आयडेंटिफाय द सेंट्रल मेटल ॲटम अँड पेरिफेरल ॲटम. वन्स यू आयडेंटिफाय दॅट सेंट्रल मेटल ॲटम, नंतर आपल्याला पेरिफेरल ॲटम सेंट्रल मेटल ॲटम घेतला की सेंट्रल मेटल ॲटमची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायची. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर आपण काय करतो तर अवेलेबिलिटी. सपोज एखाद्या स्पेसिफिक सेंट्रल ॲटमला 4 तुमचे पेरिफेरल ॲटम्स अटॅच आहेत. सो आपल्याला 4 इलेक्ट्रॉन्स फ्री करायला लागतात फॉर द बॉन्डिंग. आणि ते 4 इलेक्ट्रॉन्स फ्री करताना त्याच्यामध्ये जे हायब्रिडायझेशन येतं ते त्याच्यावरून आपण ओळखतो. आणि हायब्रिडायझेशन वरून आपण स्ट्रक्चर कसे काढायचे किंवा स्ट्रक्चर काय असतो. सो लास्ट टाइम आपण तो चार्ट बघितला होता. ओके. सो त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला अगोदर माहित पाहिजे आणि त्या कन्फर्म तुम्हाला माहित पाहिजे ते कसे असतात वगैरे. सो आजचा जो पॉइंट आहे दॅट इज कम्प्लिटली डिफरंट ओके देन कोव्हॅलंट कंपाऊंड्स. सो टुडेज टॉपिक दॅट इज द हायब्रिडायझेशन ऑफ इनऑर्गॅनिक कॉम्प्लेक्सेस. आणि हा स्टार्ट करण्या अगोदर तुम्हाला थोडंसं माहित पाहिजे की इनऑर्गॅनिक कॉम्प्लेक्स काय असतो. सो इनऑर्गॅनिक कॉम्प्लेक्स म्हटल्यानंतर काय असतो दॅट इज द मेटल प्लस लिगॅंड. हे आपल्याला माहित आहे. ओके, मेटल प्लस लिगॅंड. मग त्या लिगॅंडचे टाइप्स खूप असतात. वेदर दॅट इज मोनोडेंटेट, बायडेंटेट, ट्रायडेंटेट, टेट्राडेंटेट. आता डेंटेट म्हणजेच काय असतं तर त्याला किती डोनर साईट आहेत. जर त्याला एकच डोनर साईट असेल तर त्याला मोनोडेंटेट म्हणतात. जर त्याला 2 डोनर साईट्स असतील तर त्याला बायडेंटेट म्हणतात. मोनोडेंटेटचा एक्झाम्पल इथेच हे मोनोडेंटेट मॅक्झिमम इथे मोनोडेंटेट आहेत. ओके, मोस्ट ऑफ आपण मोनोडेंटेट मध्ये अमोनिया, सियन, वॉटर किंवा हॅलोजन्स जे आहेत त्यांना मोनोडेंटेट म्हणतात. का त्याला मोनोडेंटेट म्हणतात तर कारण त्याला एकच डोनर साईट असते. ओके. त्याच्यानंतर जर 2 डोनर साईट्स असतील, आता हा एक एक्झाम्पल बघितलं तर ऑक्झॅलिक ऍसिडचा हे आयन्स आहेत. ह्याला 2 डोनर साईट्स आहेत, 2 मायनस आहेत. याचा अर्थ त्याच्याकडे 2 साईट्स आहेत, डोनर साईट्स आहेत. ओके. सो त्याला बायडेंटेट म्हणू आपण. आणि आपल्याला ईडीटीए माहित आहे, इट इज अन हेक्साडेंटेट लिगॅंड. त्याला 6 डोनर साईट्स असतात म्हणून त्याला आपण हेक्साडेंटेट लिगॅंड म्हणतो. सो मेटल आणि लिगॅंड ह्यांच्या कॉम्बिनेशनला आपण काय म्हणतो तर कॉम्प्लेक्स म्हणतो. मग आज आपल्याला शिकायचं दॅट इज द हाऊ कॅन वी कॅल्क्युलेट हायब्रिडायझेशन ऑफ इनऑर्गॅनिक कॉम्प्लेक्सेस. सो त्याच्या अगोदर तुम्हाला जो लिगॅंड एखाद्या कॉम्प्लेक्सेस मध्ये आपण वापरतो ते 2 टाईपचे असतात. सो एक तर तो वीक फील्ड लिगॅंड असेल, नाहीतर तो स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असेल. सो दिस इज कॉल्ड एज अ स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज विच ऍक्च्युअली इंडिकेट्स दी टाईप ऑफ एन लिगॅंड. ओके. सो इथे ही स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं बघायला लागेल की स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज, तुम्हाला ही स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज पाठ करायला लागते कारण ही आपल्याला खूप साऱ्या कन्सेप्ट मध्ये वापरली जाते. ओके. पण एखादं म्हणाल की सर एवढे लक्षात कसे ठेवायची किंवा काय प्रॉब्लेम काय किंवा एवढे लक्षात ठेवणं आम्हाला पॉसिबल नाहीये. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक पण सांगेल की हे एकदम सिम्पल पण आहे, लक्षात ठेवायची पण गरज नसते ह्याच्यामध्ये. सो इथं तुम्हाला दिसत असेल मी येल्लोने लिहिलेलं आहे दॅट इज फ्रॉम आयोडीन अप टू वॉटर. ओके. सो आयोडीन अप टू वॉटर जे आहे त्यांना वीक फील्ड लिगॅंड म्हणतात. ते तुमच्या मेटल जो असतो त्याच्यावर जास्त काही इफेक्ट करत नाही. ओके. पण ते अटॅच झाल्यानंतर ते कॉम्प्लेक्स तयार करतात. आणि जेव्हा वीक फील्ड लिगॅंड एखाद्या मेटलला अटॅच होतो त्यावेळेला जो कॉम्प्लेक्स तयार होतो त्या कॉम्प्लेक्सला म्हणतात हाय स्पिन कॉम्प्लेक्स. आता त्याला हाय स्पिन कॉम्प्लेक्स का म्हणतात त्याचं रिझन पण सांगतो तुम्हाला. जेव्हा वीक फील्ड लिगॅंड एखाद्या मेटलला अटॅच होतो त्यावेळेला इथे जे इलेक्ट्रॉन्स असतात ते मॅक्झिमम पॅरामॅग्नेटिक असतात. आणि जर पॅरामॅग्नेटिक म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात इन शॉर्ट. ओके. सो अनपेड इलेक्ट्रॉन आहे त्याचा अर्थ तो तुमचा जो मॉलिक्यूल असेल तो पॅरामॅग्नेटिक असेल. आणि जर अनपेड इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे त्याचा स्पिन खूप जास्त असतो म्हणून त्याला हाय स्पिन कॉम्प्लेक्स म्हणतात. लक्षात ठेवायचं. म्हणजे वीक फील्ड लिगॅंड जेव्हा मेटलला अटॅच होतात हे तुम्हाला पुढे कळेल की वीक फील्ड लिगॅंड जेव्हा मेटलला अटॅच होतात तेव्हा हे लिगॅंड मेटलच्या इलेक्ट्रॉन्सवर जास्त इफेक्ट करत नाहीत. आणि त्याच्यामुळे काय होतं तर मोस्ट ऑफ इलेक्ट्रॉन्स जे आहेत हे इलेक्ट्रॉन्स तुमचे अनपेड राहतात. आणि अनपेड इलेक्ट्रॉन म्हणजे स्पिन खूप जास्त, कारण एक इलेक्ट्रॉन स्पिन हाफ असेल, दुसरा एक इलेक्ट्रॉन स्पिन हाफ असेल. सो त्या टाईपनं हाय स्पिन कॉम्प्लेक्स तयार होतो. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर इथे NCS मायनस बरोबर हा आहे. याच्यापासून अप टू कार्बोनिल, हा कार्बोनिल आहे, हा लक्षात ठेवा. कोबाल्ट नाहीये, कार्बोनिल आहे. C आणि O तेवढाच आहे. सो ह्याच्यापासून ते इथपर्यंत जे लिगॅंड असतात त्यांना स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड म्हणतात. आणि हे जेव्हा एखाद्या मेटलला अटॅच होतात तेव्हा
हे लिगॅंड काय करतो तर त्या मेटलच्या इलेक्ट्रॉन्सवर इफेक्ट करतो आणि त्याला पेरअप करतो आणि त्याच्यामुळं पेरिंग झाली, इलेक्ट्रॉनची जर पेरिंग झाली म्हणजेच तुमचा जो ओव्हरऑल कॉम्प्लेक्स असेल हा डायमॅग्नेटिक असेल आणि डायमॅग्नेटिक म्हटल्यानंतर ओव्हरऑल स्पिन काय असतो, कमी असतो, 0 असतो. सो त्याच्यापासून जो कॉम्प्लेक्स तयार होतो त्याला लो स्पिन कॉम्प्लेक्स म्हणतात. सिंपल कन्सेप्ट आहे, काही मोठा असा कन्सेप्ट नाहीये हा, की हाय स्पिन म्हणजेच काय तर वीक फील्ड लिगॅंड जर एखाद्या मेटलला अटॅच झाला तर जो कॉम्प्लेक्स तयार होतो त्याला हाय स्पिन कॉम्प्लेक्स म्हणतात आणि जर स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड अटॅच झाला तर त्याच्यापासून जो कॉम्प्लेक्स तयार होतो त्याला आपण लो स्पिन कॉम्प्लेक्स असं म्हणतो. सो आता एखादा म्हणेल की सर की तुम्ही सांगितलं स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज आहे वगैरे वगैरे, बट ही लक्षात ठेवायची कशी, तर मी तुम्हाला सिंपल एकदम सिंपल लँग्वेज मध्ये सांगतो बघा. सो लक्षात कसं ठेवायचं की एखादा स्ट्रॉंग फील्ड आहे की वीक फील्ड आहे, जर तुम्ही ओव्हरऑल ऑब्झर्व केलं ह्या पूर्ण सिरीज मध्ये तर इथे कार्बन आहे, इथे पण कार्बन आहे, इथे पण कार्बन आहे, बरोबर. PR3 हा फॉस्फरस आहे, ओके. त्याच्यानंतर इथं नायट्रोजन आहे, ही फिनाइल रिंग आहे, बरोबर. हा पण कार्बन आहे, हा बाय पिरिडीन आहे म्हणजे ह्याच्यात पण नायट्रोजन आहे, ओके. हा इथिलीन डायमाइन आहे, ह्याच्यात पण नायट्रोजन आहे, पिरिडीन आहे, ह्याच्यात पण नायट्रोजन आहे, इथे पण नायट्रोजन आहे. सो इथे पण EDT इथिलीन डायमाइन टेट्राएसिडिक ऍसिड, इथं पण नायट्रोजन आहे आणि ऑब्व्हियसली इथं पण नायट्रोजन आहे. मग इथं काय कळतं आपल्याला, सो सिंपल एकदम सांगतो की तुमच्या ज्या लिगॅंडमध्ये कार्बन आणि नायट्रोजन असेल, बघा ज्या लिगॅंडमध्ये कार्बन आणि नायट्रोजन असेल डोनर ऍटम, कार्बन आणि नायट्रोजन जर डोनर ऍटम असतील तर त्याला आपण स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड म्हणतो. लक्षात ठेवा, सिंपल आहे. स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड म्हणजे तुमच्या ज्या लिगॅंडमध्ये कार्बन आणि नायट्रोजन आहे डोनर ऍटम त्याला म्हणतात स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड. इथे तुम्हाला कळलं असेल, ओके. आणि मग वीक फील्ड लिगॅंड कोण असतात, तर कोण सांगेल मला आता, काय तुम्हाला ह्याच्यावरून ऑब्झर्व होतो कोण असणार जास्तीत जास्त, बघा कोण सांगेल मला, तुम्हाला काय वाटतं वीक फील्ड लिगॅंड कोण असणार? चला मी सांगतो, इथे बघा. ऑक्सिजन. हा बरोबर आहे, ऑक्सिजन. अजून काय तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये, कोणाचा हॅलोजन. नंबर जास्त? राईट, सिंपल आहे. म्हणजेच ज्याच्यामध्ये ऑक्सिजन डोनर ऍटम असतो आणि हॅलोजन डोनर ऍटम असतो, ओके, त्याला आपण म्हणतो वीक फील्ड लिगॅंड. एकदम सिंपल कॉन्सेप्ट, ओके. सो एनी लिगॅंड विच कंटेन कार्बन और नायट्रोजन ऍज अ डोनर ऍटम, सो दॅट इज कॉल्ड इन द स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड. आणि ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि हॅलोजन असणार डोनर ऍटम त्याला आपण म्हणणार वीक फील्ड लिगॅंड. सो वी कॅन इझिली आयडेंटिफाय विच वन इज अ स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड अँड विच वन इज अ वीक फील्ड लिगॅंड, ओके. वीक फील्ड लिगॅंड जर असेल तर त्याच्यापासून हाय स्पिन कॉम्प्लेक्स तयार होणार, तो का होणार तो आपल्याला नंतर कळेल. आणि जर स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असेल त्याच्यापासून लो स्पिन कॉम्प्लेक्स तयार होणार, तो का होणार ते तुम्हाला नंतर कळेल. आणि त्याच्या पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टीज किंवा त्याच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टी पण ह्या दोन ह्याच्यावर डिपेंड असतात. सो दिस इज ऑल अबाउट दी स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. आणि ही एक शॉर्ट ट्रिक आहे, हे शॉर्टली लक्षात ठेवायचंय तुम्हाला. इथे जायचं नाही, स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज पाठांतर करायला जायचं नाही. जर केलं पाठांतर तर एकदम छान, खूप जास्त बेनिफिट होईल तुम्हाला. बट जर लक्षात नसेल राहत एखाद्याच्या तर एवढं लक्षात ठेवा की कार्बन आणि नायट्रोजन डोनर ऍटम असेल तर स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड, ऑक्सिजन आणि हॅलोजन डोनर ऍटम असतील तर वीक फील्ड लिगॅंड. सो दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट पॉइंट, दॅट इज द बेसिक्स. हायब्रिडायझेशन शिकण्या अगोदर तुम्हाला हे कॉम्प्लेक्स इनऑर्गॅनिक कॉम्प्लेक्स हायब्रिडायझेशन शिकण्या अगोदर तुम्हाला हे पहिलं बेसिक माहित हवं, ओके. सो इथं कोणाला डाऊट आहे का? डाऊट असेल तर विचारू शकता तुम्ही. डाऊट नसेल तर आपण प्रोसीड करू, ठीक आहे. कोणाला डाऊट असेल तर विचारा, परत एकदा एक्सप्लेन करेल मी, टेन्शन घेऊ नका, आपल्याकडे खूप वेळ आहे. पण कन्सेप्ट समजून घ्या, ठीक आहे. जर नसेल तर मग आपण पुढे घेऊ. आता हा झाला फर्स्ट कन्सेप्ट, दॅट इज अ स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. म्हणजे लिगॅंड कोणत्या टाईपचे असतात हे आपल्याला कळलं. देन नेक्स्ट आहे, हाऊ कॅन वी ऍक्च्युअली कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन स्टेट और ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन मेटल आयन इन एन अ कॉम्प्लेक्स. मग आपल्याला हे इम्पॉर्टंट असतं, कारण आपल्याला जेव्हा आपण त्याचं हायब्रिडायझेशन काढायला घेतो त्यावेळेला आपल्याला त्याचे मेटलची ऑक्सिडेशन स्टेट माहित लागते आणि त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहित लागते. म्हणून अगोदर हे कन्सेप्ट मी क्लिअर करून घेतो, ठीक आहे. सो मी इथे 3 एक्झाम्पल घेतलेले आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये. बघा आता इथे देखील एक तोच कन्सेप्ट आहे. हा आहे मेटल, बरोबर, हा आहे सेंट्रल ऍटम, बरोबर, आणि इथं नंबर जास्त आहे, याला आपण म्हणू पेरिफेरल ऍटम. म्हणजेच कोबाल्ट इथे सेंट्रल ऍटम आहे आणि Fe6 म्हणजेच Fe जो आहे हा तुमचा पेरिफेरल ऍटम आहे.
त्याच्यानंतर इथं कॉपर सेंट्रल ॲटम आहे, अमोनिया जो आहे तो पेरिफेरल ॲटम आहे. ओके, निकेल इथं काय आहे तुमचा सेंट्रल ॲटम आहे, आणि क्लोरीन जो आहे तो तुमचा काय आहे, किंवा क्लोराईड जो आहे तो तुमचा आहे दॅट इज अ पेरिफेरल ॲटम. ओके, सो हा एक कन्सेप्ट थोडासा वेगळा आहे, मी परत एकदा सांगतो, कोव्हॅलेंट कंपाऊंड पेक्षा हा थोडासा कन्सेप्ट वेगळा आहे. सो ह्या केसमध्ये कोण मला सांगेल की ह्या कॉम्प्लेक्स मध्ये हा जो कोबाल्ट आहे, हा मेटल आहे, याच्यावर चार्ज काय असणार? हा जो मेटल आहे ह्याच्यावर चार्ज काय असणार, कोण सांगू शकतो? पहिलं एक बेसिक मी सांगतो तुम्हाला की मेटलवर नेहमी पॉझिटिव्ह चार्ज असतो, एवढं डोक्यात ठेवायचं. मेटलवर नेहमी कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. कोण सांगू शकतो या ओव्हरऑल कॉम्प्लेक्स मध्ये जो मेटल ॲटम आहे कोबाल्ट, त्याच्यावर कोणता चार्ज असेल? प्लस असेल, मी सांगतो तुम्हाला, बट तो कोणता प्लस असेल, किती प्लस असेल? 1 2 3 4 कोणी सांगू शकतो? डायरेक्टली सांगू शकतो? सो ठीक आहे, चला मी तुम्हाला शिकवतोय आज. सो मी तुम्हाला अगोदर कसं काढायचं ते शिकवतो, आणि नंतर डायरेक्टली कसं काढायचं ते पण शिकवतो विदाउट एनी नॉलेज. ठीक आहे? सो बघा, हा किती असेल? 9 नाही. पिरियडिक टेबल मध्ये असा कोणताही एलिमेंट नाहीये ज्याच्यावर 9 प्लस चार्ज आहे अजूनपर्यंत. ऑस्मियम प्लस 8 आहे, त्याच्यानंतर कोणीही नाहीये ज्याच्यावर 9 चार्ज कोणावरच नसतो. चला मी तुम्हाला सांगतो, नका टेन्शन घेऊ. बघा, सो आता आपल्याला काय काढायचं आहे, तर ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर काढायचा आहे ह्या कोबाल्टचा या ओव्हरऑल कॉम्प्लेक्स मध्ये. ठीक आहे? सो त्याच्यासाठी सिंपल फॉर्म्युला काय असतो, तर आपल्याला कोबाल्ट काढायचं आहे ज्याचं आपल्याला माहित नाहीये. तुम्हाला एफ ची ऑक्सिडेशन स्टेट माहित आहे, हवं असेल तर मी इकडे दाखवतो तुम्हाला. बघा, एफ वर चार्ज कोणता आहे इथं तुम्ही चेक करू शकता, -1, म्हणून एफ ची ऑक्सिडेशन किती असते? -1. अमोनिया वर चार्ज नसतो, त्याची ऑक्सिडेशन स्टेट, कारण तो न्यूट्रल लिगँड आहे, लक्षात ठेवायचं. ओके, हा जो अमोनिया आहे हा न्यूट्रल लिगँड आहे. ओके, एफ वर जो चार्ज असतो तो असतो -1. इथे सीएल दिसतोय, हॅलोजन्स वर -1 चार्ज असतो, लक्षात ठेवायचं. ओके, आणि वॉटर, अमोनिया हे जे आहेत ना, ह्यांच्यावर कोणता चार्ज असतो, तर ते न्यूट्रल असतं, त्याच्यावर 0 चार्ज असतो. सो आपण 1 बाय 1 काढायला घेऊ, म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल आयडिया येईल. चला, आपल्याला कोबाल्टचं काढायचं आहे. मी कोबाल्टला एक्स मानेल, नाही तर मग तसाच ठेवेल, काही फरक पडत नाही. सो मी कोबाल्ट तसाच ठेवतो. सो कोबाल्ट. ओके, आता एक एफ वर चार्ज आहे -6. इथे किती टोटल एफ आहे, तर फ्लोरीन किती आहेत? 6 आहे. ओके, सो प्लस काय होणार बघा, मी इथं लिहितो की 6 आहेत, 6 इंटू -1. ओके, बघा, म्हणजे कोबाल्ट प्लस 6 फ्लोरीन किंवा फ्लोराईड किती आहेत? 6 आहेत. सो 6 इंटू एका फ्लोरीनवर चार्ज असतो -1, म्हणून 6 इंटू -1, आणि हा आहे तुमचा -3 जो इक्वल टूच्या इकडे येणार. सो इट बिकम्स -3. सो हा असतो कन्सेप्ट, म्हणजे तुमच्या ब्रॅकेटवर जो असतो तो इक्वल टूच्या इकडे असतो, तो न्यूट्रलायझेशनसाठी असतो. ठीक आहे? सो बघा, आपल्याला कोबाल्टची काढायची आहे. सो कोबाल्ट आता 6 इंटू -1 दॅट इज -6, बरोबर. सो प्लस मायनस काय होणार इथे येणार, हा टोटली -6 इज इक्वल टू -3. सो कोबाल्ट इज इक्वल टू -3, हा -6 आहे, इक्वल टूच्या इकडे गेल्यानंतर तो होणार +6. सो कोबाल्ट इज इक्वल टू -3 + 6. आता मायनस प्लस मॅथमॅटिक्स काही शिकायची गरज नाही आपल्याला. मायनस आणि प्लस साईन असतं तेव्हा त्यांचं काय होतं, सबस्ट्रॅक्शन होतं. ओके, आणि सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर जो तुमची बिगर व्हॅल्यू असेल त्याचा जो साईन असेल तो आपल्याला येतो. सो -3 + 6 म्हटल्यानंतर 6 - 3, बरोबर. सो 6 - 3 दॅट इज 3, आणि मोठी साईन प्लसची आहे, सो दॅट इज इट बिकम्स +3. सो इन दिस कॉम्प्लेक्स दॅट इज अ COF6 3- ह्याच्यामध्ये कोबाल्ट वर जो चार्ज आहे तो आहे +3, लक्षात ठेवायचं. सो ह्याचं मिनिंग काय आहे, तर ह्या कॉम्प्लेक्स मध्ये कोबाल्टने 3 इलेक्ट्रॉन डोनेट केलेले आहेत, म्हणून त्याच्यावर चार्ज येतो +3. बघा मिनिंग काय असतो, +3 कधी येतो, जेव्हा एखादा काय करतो, इलेक्ट्रॉन डोनेट करतो. सो फॉर द फॉर्मेशन ऑफ दिस कॉम्प्लेक्स, इन दिस कॉम्प्लेक्स कोबाल्ट ऍक्च्युअली डोनेट 3 इलेक्ट्रॉन्स. ओके, सो तुम्हाला कळलं असेल की ह्या ओव्हरऑल कॉम्प्लेक्स मध्ये कोबाल्टवर मेटलवर जो चार्ज आहे तो आहे +3. शॉर्टली नंतर शिकवतो. आता आपण पुढचा घेऊ. आता हा आहे कॉपर प्लस. ओके, आता मी इथं -1च्या जागेवर एफ लिहिलं असतं तरी चाललं असतं, सो आपण इथं आता तसं लिहू. सो कॉपर प्लस 4NH3. सो मी ब्रॅकेटमध्ये लिहितो 4 इंटू NH3
एक मिनिट, इज इक्वल टू चार्ज आहे +2, सो इट बिकम्स +2. So copper plus 4 ammonia is equal to +2. So copper plus, एक मिनिट, इनचा प्रॉब्लेम होतो थोडस. 4 into ammonia is a neutral ligand. ओके, सो न्यूट्रल लिगॅन्ड जो असतो त्याच्यावर चार्ज असतो 0. ओके, सो तिथे लिहायचं 0 इज इक्वल टू +2. So automatically copper plus 4 into 0, that is a 0, is equal to +2. So directly आपण सांगू शकतो that is a copper is equal to +2. So in this complex copper, that is the tetra amino copper 2+, हा जो कॉम्प्लेक्स आहे, आता नॉमेनक्लेचर मी काही शिकवत नाहीये, आपण ते पण शिकू नंतर. सो हा जो कॉम्प्लेक्स आहे, या कॉम्प्लेक्स मध्ये कॉपरवर जो चार्ज आहे तो आहे +2. म्हणजे या कॉम्प्लेक्स फॉर्मेशनच्या वेळेला कॉपरने 2 इलेक्ट्रॉन्स काय केलेले आहेत, डोनेट केलेले आहेत. ओके, सो हा एक तुम्हाला आता कळलं असेल की हे कसं काढलं जातं. आणि शेवटचा एक, आता मला सांगा, अंदाजे सांगा, तोंडी पण सांगू शकता तुम्ही, किती असेल निकेलवर चार्ज? बघा, +2. राईट, +2. कारण क्लोरीन मायनस आहे, -4 होणार. 4 into -1, दॅट इज -4. -4 इकडे इक्वल टूच्या अपोजिट साईडला गेल्यानंतर +2 होणार. सो -2 + 4, दॅट इज अ +2. ओके, सो बघा मी काढून दाखवतो. सो निकेल प्लस 4 into Cl, मायनस लिहिलं तरी चालेल, इज इक्वल टू -2. सो निकेल प्लस 4 into -1 is equal to -2. So nickel -4 is equal to -2. So nickel is equal to -2 plus 4. So nickel is equal to +2. So in this complex, what is the oxidation state of nickel? That is the +2. It means for the formation of this complex, nickel donate 2 electrons. Okay, so this is called as a calculation of oxidation state. आणि हीच मेथड असते. चार्ज असेल ना, चार्ज नसेल तर काही फरक पडत नाही, तिथे 0 लिहायचं. ओके, चार्ज नसेल तर तिथं काय लिहायचं, 0 लिहायचं. हवं असेल तर मी एक एक्झाम्पल घेतो, इथेच एक एक्झाम्पल आपण घेऊ. दॅट इज एक्झाम्पल घेतो मी, एक मिनिट, NiCO4. ओके, हा कार्बोनिल आहे, NiCO4 हा ऍक्च्युली कॉम्प्लेक्स आहे. आता ह्याच्यामध्ये चार्ज नाहीये, सो ह्याच्यामध्ये मला निकेलची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे. तर बघा, सो निकेल प्लस 4 into carbonyl is equal to 0 because there is no charge on this overall complex. चार्ज नाहीये मीन्स तो 0 असणार. सो निकेल, बघा, निकेल प्लस 4 into कोबाल्ट. कोबाल्ट हा न्यूट्रल लिगॅन्ड आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर चार्ज 0च असणार. सो इट बिकम 0. सो निकेल प्लस 0 इज इक्वल टू 0. सो निकेल इज इक्वल टू 0. सो इन दिस कॉम्प्लेक्स निकेलवर जो चार्ज असणार आहे तो असणार आहे 0. म्हणजे हा कॉम्प्लेक्स तयार होताना निकेल कोणताही इलेक्ट्रॉन डोनेट करत नाही. ओके, सो दिस इज ओव्हरऑल कॉल्ड एज अन ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेशन. शिकून घ्या, खूप इझी आहे आणि खूप सिंपल पण आहे. आता मी तुम्हाला शॉर्टली शिकवतो. आता ही जी आता पुढची शॉर्ट ट्रिक आहे, ही शॉर्ट ट्रिक फक्त मोनोडेंटेड लिगॅन्ड साठी यूज केली जाते. डेंटेड और डेंटेड. ओके, पॉलिडेंटेड साठी पण यूज केली जाते, पण ती तुम्हाला लगेच जमणार नाही. बघा आता कशी काढली जाते. मी तुम्हाला पहिलं लक्षात ठेवायचं की कोणताही मेटल हा पॉझिटिव्हली चार्ज असतो. मेटल इज ऑलवेज पॉझिटिव्हली चार्ज. सो कसं काढलं जातं, मी कसं काढतो, ऍज अ स्टुडंट असताना मी कसं काढायचं, तर बघा 6 - 3. बघा कन्सेप्ट काय आहे, 6 - 3 दॅट इज अ +3. चेक करू शकता. 4 - 2 दॅट इज अ +2. पण ह्या वेळेला असं काढायचं नाही, सिंपल. ह्याच्यामध्ये पण सांगतो का काढायचं नाही असं.
रिझन सांगतो तुम्हाला. कधी कधी हे चुकतं. कधी चुकतं? जेव्हा तुमचा न्यूट्रल लिगॅन्ड बघा, जेव्हा तुमचा न्यूट्रल लिगॅन्ड असतो त्यावेळेला त्या कॉम्प्लेक्सवर जो चार्ज असतो तोच असतो त्या मेटलचा चार्ज, कारण तो ओव्हरऑल लिगॅन्ड झिरो आहे, त्याची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. ओके, म्हणजेच त्याच्यावर कोणताही चार्ज नाहीये. म्हणून असल्या जेव्हा तुमचा न्यूट्रल लिगॅन्ड असतो त्यावेळेला त्या कॉम्प्लेक्सवर जो चार्ज असतो तोच तुमचा ऍक्च्युली चार्ज असतो त्या मेटलचा. लक्षात ठेवायचं. जेव्हा न्यूट्रल लिगॅन्ड असेल तेव्हा हा कन्सेप्ट करायचा नाही. का करायचा नाही? तर कधी कधी काय होतं, आपण हा कन्सेप्ट करतो 6-3 4-2 ह्या टाईपनं करायला जातो आणि चुकतो. सो नेहमी करायचं नाही. कधी करायचं? जेव्हा तुमचा न्यूट्रल लिगॅन्ड नसेल त्यावेळेला. न्यूट्रल लिगॅन्ड असेल तर त्यावेळेला जो मेटलवर जो चार्ज असतो किंवा कॉम्प्लेक्सवर जो चार्ज असतो तोच तुमचा मेटलचा चार्ज असतो. हा एक पॉइंट लक्षात ठेवायचा. ओके, इथं मिस्टेक करायची नाही. देन 4-2 दॅट इज अ +2. तुम्ही चेक करू शकता बघा, +2 हा न्यूट्रल लिगॅन्ड आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावर जो चार्ज आहे तोच तुमचा ऑक्सिडेशन स्टेट असणार, दॅट इज अ +2. 6-3 +3. आणि आता जो एक्झाम्पल घेतला आपण दॅट इज NiCO4, याच्यामध्ये ह्या कॉम्प्लेक्सवर ओव्हरऑल चार्ज 0 आहे म्हणून, आणि तुमचा जो कॉम्प्लेक्स आहे, सॉरी तुमचा जो लिगॅन्ड आहे हा पण न्यूट्रल आहे म्हणून चार्ज काय आला तुमचा? 0 आला. सो हा आहे ओव्हरऑल कन्सेप्ट, आणि हे दोन कन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत, तरच तुम्हाला पुढचा पॉईंट जो असेल तो कळेल. सो मला सांगा, इथे तुम्हाला काही डाऊट आहे का? मग आपण डायरेक्टली आपल्या ओरिजिनल हायब्रिडायझेशन कन्सेप्ट कडे येऊ. बोला, डाऊट आहे का तुम्हाला? ह्याच्यामध्ये काय कळलं नसेल, फ्री टू टॉक, तुम्ही विचारू शकता, बोलू शकता बिंदास. कळलं नसेल तर परत सांगतो मी, पण बोला. जर कळलं असेल तर आपण पुढे जायचं का? बोला सर. मोनोडेंटेड सर एकदा अजून एक्सप्लेन करा ना. करतो. अजून एकदा एक्सप्लेन करू. अजून कोणाला काय मोनोडेंटेडचं काय प्रॉब्लेम आहे? मोनोडेंटेड आणि पॉलिडेंटेड बद्दल सांगा ना थोडं. पॉलिडेंटेडचं एक्झाम्पल आज नको, कारण आपल्याला हायब्रिडायझेशन कन्सेप्ट क्लिअर करायचं आहे. पॉलिडेंटेडचं एक्झाम्पल म्हणजेच इथिलीन डायमाइन टेट्राएसिटिक ऍसिड, EDTA. ओके, EDTA वर चार्ज असतो -4, बरोबर. 6 तिथं 2 जे असतात ते 2 तुमचे न्यूट्रल असतात, कारण अमोनिया असतो. ओके, आणि तिथं त्या टाईपनं इथिलीन डायमाइन टेट्राएसिटिक ऍसिड असा कन्सेप्ट असतो तो. त्याच्यावर हवं तर आपण एकदा परत त्याच्यावर घेऊ, कारण सगळेच कन्सेप्ट आपण हे बघा कसं असतं, जेव्हा आपण कोणती गोष्ट शिकत असतो त्यालाच जोडलेले खूप जास्त कन्सेप्ट असतात, आणि ते कन्सेप्ट एवढे जास्त असतात की आपण मग आपल्या ओरिजिनल कन्सेप्ट कडे येत नाही. ओके, सो त्याच्या रिलेटेड मी नंतर तुम्हाला सांगेल. आज आपण ओव्हरऑल हा कन्सेप्ट मी का घेतलेला आहे, तर तुम्हाला हायब्रिडायझेशन क्लिअर व्हावं थोड्या वेळातच, म्हणून हा कन्सेप्ट घेतलेला आहे. सो मी एकदा परत हा पॉइंट रिपीट करतो, हवं असेल तर बघा. सो आता हा हे ऍक्च्युली कॉम्प्लेक्स आहे, लक्षात ठेवायचं. ओके, CO कोबाल्ट Fe6 3-. आता ह्याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट आपण कशी काढतो, तर हा कोबाल्ट जो आहे कोणत्याही मेटलची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला काढायला लागते. का? कारण तो सेंट्रल ॲटम असतो. तो किती इलेक्ट्रॉन त्या ओव्हरऑल कॉम्प्लेक्स मध्ये काय करणार आहे, देणार आहे, ते आपल्याला माहित लागतं. मग ते कसं कळतं, तर तुम्ही जेव्हा मेटलची ऑक्सिडेशन स्टेट काढतात तेव्हा तुम्हाला कळतं की ओरिजिनली त्याने किती इलेक्ट्रॉन डोनेट केलेले आहेत व्हाईल फॉर्मिंग कॉम्प्लेक्स. हा असतो मेजर कन्सेप्ट. मग आपल्याला माहित आहे की ज्याचा नंबर कमी असतो त्याला आपण सेंट्रल ॲटम म्हणतो, आणि ज्याचा नंबर जास्त असतो त्याला पेरिफेरल ॲटम म्हणतो, जो त्याच्या बाजूने पूर्णपणे त्याला सराउंड केलेला असतो. सो या केसमध्ये कोबाल्ट हा मेटल आहे आणि Fe6 जो आहे तो आहे लिगॅन्ड, आणि जेव्हा तो त्याला अटॅच होतो त्यावेळेला हा ओव्हरऑल कॉम्प्लेक्स तयार होतो ह्या टाईपचा. मग आपल्याला अगोदर बघायला लागतं की त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे. सो एक्झाम्पल काय आहे की कोबाल्ट घ्या. सो कोबाल्ट लिहिला अगोदर, प्लस, लक्षात ठेवायचं, इंटू नाही, प्लस. सो प्लस फ्लोरीन. ओके, सो फ्लोरीन जो आहे तो इथं हवं तर मी असं लिहिलं असतं इथं CO प्लस, ओके, 6 फ्लोरीन. सो एक मिनिट, 6 into F is equal to, that is a charge is -3. सो फ्लोरीन, हॅलोजन जे असतात त्या हॅलोजनवर नेहमी निगेटिव्ह चार्ज असतो, हे आपल्याला माहित आहे. ओके, आता तुम्ही हवं तर लिस्ट काढा एक की चार्जेस कोणाकोणावर असतात. सो हॅलोजन, मी इथे लिहितो बघा, हॅलोजन त्याच्यावर चार्ज असतो -1. ओके, मग हॅलोजन कोणतेही, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन, चार्ज काय असणार त्याच्यावर -1. त्याच्यानंतर CN, सायनाइड, ह्याच्यावर पण चार्ज असतो -1. सो ओव्हरऑल हे आपल्याला विचारले जातात CN, आणि हे आपल्याला जस्ट जनरली तुम्हाला
अप टू TYBSC हे लिगॅन्ड जे आहे ते वापरले जातात ज्यांच्यावर मायनस चार्ज आहे. ओके, आणि त्याच्यानंतर न्यूट्रल कोणते कोणते वापरले जातात तर मोस्टली बघा H2O, NH3 आणि कार्बोनिल हा CO या हे जे आहे ह्यांच्यावर जो चार्ज असतो तो 0 असतो बिकॉज दे आर न्यूट्रल लिगॅन्ड्स. फक्त एवढंच लक्षात ठेवा तुम्ही, म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल हे कन्सेप्ट शिकताना खूप इझी वाटेल. सो ह्या केसमध्ये काय झालं तर हा फ्लोरीन हा हॅलोजन आहे. सो हॅलोजन असल्यामुळे त्याच्यावर जो चार्ज आला तो -1. सो कोबाल्ट प्लस 6 इंटू -1 इज इक्वल टू -3. सो 6 इंटू -1 म्हणजेच काय झालं -6 झालं. प्लस आता हे जर मी अजून स्टेप वाढवली, बघा स्टेप्स वाढतात असं काही नाही की नाही वाढत. प्लस 6 इंटू -1 दॅट इज अ -6 इज इक्वल टू -3. मॅथ्स थोडंसं हवं तुम्हाला. सो प्लस मायनस काय होतो मायनस होतो हे आपल्याला माहिती आहे. सो कोबाल्ट -6 इज इक्वल टू -3. सो हा -6 जो आहे हा -6 इक्वल टू च्या इकडे गेल्यानंतर काय होणार, इट बिकम्स +6. सो कोबाल्ट इज इक्वल टू -3 + 6. सो -3 + 6, 6 - 3 करा, 3 येणार आन्सर. आणि या दोघांमध्ये लार्ज कोण आहे मोठा कोण आहे तर 6 आहे, त्याची साइन आहे प्लस म्हणून हा आला +3. नसेल लक्षात राहत तरी पण चालेल, लक्षात ठेवा फक्त की मेटलवर नेहमी पॉझिटिव्ह चार्ज असतो. सो 6 - 3 केल्यानंतर आन्सर येणार 3, दॅट इज अ +3. सो या कॉम्प्लेक्स मध्ये कोबाल्टवर जो चार्ज आहे तो आहे +3. ओके, हा झाला मेजर कन्सेप्ट. आता याचा +3चा मिनिंग काय झाला तर ह्या कॉम्प्लेक्स मध्ये हा कॉम्प्लेक्स तयार होताना कोबाल्टने 3 इलेक्ट्रॉन डोनेट केलेले आहेत. ओके, तेव्हा हा कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे. हा कॉम्प्लेक्स ते सांगतो आपल्याला. ओके, आता हे जर आपल्याला शॉर्टली करायचं असेल तर कसं करायचं तर नंबर ऑफ लिगॅन्ड मायनस चार्ज केला जो आन्सर येणार त्याला प्लस करायचं की हे येणार तुमचं ओरिजिनल ऑक्सिडेशन स्टेट. ही आणि ही तुम्ही चेक करू शकता सेम असते. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण हा बघितला. ओके, दॅट इज अ टेट्रामिनो क्युप्रेट किंवा कॉपर 2+. आता कॉपर येणार तो. सो 2+ हा ऍक्च्युली कॉम्प्लेक्स आहे. आता हा कन्सेप्ट सेम तसाच वापरायचा. सो कॉपर प्लस 4 अमोनिया इज इक्वल टू चार्ज दॅट इज अ +2. अमोनिया इज अ न्यूट्रल लिगॅन्ड. आताच आपण बघितलं की अमोनिया हा जो आहे तो न्यूट्रल लिगॅन्ड आहे आणि त्याच्यावर जो चार्ज असतो तो 0 असतो. सो अमोनियाच्या जागेवर 0 टाकलं का, कारण तो न्यूट्रल आहे. सो 4 × 0 0 आलं आणि चार्ज इकडे आहे +2. सो कॉपर प्लस 0 इज इक्वल टू +2. सो कॉपर इज इक्वल टू +2. आणि ह्याच्यामध्ये कन्सेप्ट काय असतो, हे असं नाही करायचं कधी की 4 जसं आपण इकडे कॉन्सेप्ट केला ते नाही करायचं. इथं काय करायचं, लिगॅन्ड जर न्यूट्रल असेल, लक्षात ठेवा लिगॅन्ड जर इकडे न्यूट्रल असेल तर या मेटलवर जो चार्ज असतो तो त्याच्या कॉम्प्लेक्सचा चार्जेस असतो. म्हणजे इथं +2 आहे तर कॉपर +2 येणार. इथं जर +4 आहे तर कॉपर +4च आला असता. का, कारण हा न्यूट्रल आहे, ह्याची व्हॅल्यू ओव्हरऑल 0 होऊन जाते. मग इथे 10 असू द्या नाहीतर 20 असू द्या, काही फरक पडत नाही. म्हणजेच ह्या मेटलवर हा चार्ज येणार. सो दिस इज सेकंड एक्झाम्पल. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल सेम फर्स्ट एक्झाम्पल सारखाच आहे. सो निकेल प्लस 4 × Cl. आता इथं मायनस लिहिले नाही लिहिलं तरी चालेल, काय फरक पडत नाही कारण तो लिगॅन्ड आहे. इज इक्वल टू -2 दॅट इज अ चार्ज. सो निकेल प्लस 4 × आता हा हॅलोजन आहे, हॅलोजनवर चार्ज -1 असतो, मी आताच सांगितलं. सो इथं पुट केलं -1 इज इक्वल टू -2. सो इथे जर स्टेप वाढवायची असेल तर तुम्ही वाढवू शकता. दॅट इज अ निकेल प्लस 4 × -1 दॅट इज अ 4 × -1 दॅट इज अ -4 इज इक्वल टू -2. सो मायनस प्लस काय होणार, मायनस होणार. सो निकेल -4 इज इक्वल टू -2. सो -4 आहे, इकडे आल्यानंतर तो प्लस होणार. सो दॅट इज अ 2 आणि मेटलवर चार्ज असतो पॉझिटिव्ह. सो निकेल +2. आणि जर शॉर्टली काढायचं असेल तर 4 - 2 करायचं, तुम्हाला ओव्हरऑल हा चार्ज येणार. ओके, हे झाले एक्झाम्पल. आणि हा एक शेवटचा होता, हा पण त्याच टाईपचा एक्झाम्पल होता, बाकी याच्यामध्ये काही नव्हतं. ओके, आता हा आजच्या लेक्चरचा हा आपला पॉइंट नाही आहे ऍक्च्युली, बट आपल्याला कन्सेप्ट शिकायचं म्हणून मी हे घेतोय. पुढे अजून शिकायचं असेल तर अजून आपल्याला खूप स्कोप आहे, आपण खूप घेऊ शकतो अजून. ठीक आहे, सो आजचा जो पॉइंट आहे दॅट इज हायब्रिडायझेशन, त्याच्याकडे आता आपण येऊ. सो टुडेज पॉइंट दॅट इज द हायब्रिडायझेशन ऑफ इनऑर्गॅनिक कॉम्प्लेक्स. सो आपण हायब्रिडायझेशन शिकण्यासाठी आपण आता एक्झाम्पल घेऊ की एखाद्या कॉम्प्लेक्सचं आपण हायब्रिडायझेशन कसं काढू शकतो. अगोदर मी एखादा एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल आयडिया होऊन जाईल. हवं तर आपण इथूनच एक्झाम्पल घेऊ. चला आपण पहिलाच एक्झाम्पल घेऊ, COF6 3-. ओके, सो आपण एक्झाम्पल घेऊ दॅट इज हा कोबाल्ट CO
F6 आणि 3 मायनस. सो कोबाल्ट आहे सेंट्रल ॲटम आणि फ्लोरीन जो आहे तो आहे तुमचा पेरिफेरल ॲटम. सो फर्स्ट पॉइंट आपलं आलं पाहिजे, दॅट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कोबाल्ट. सो कोण सांगेल मला कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर किती असतो आणि त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असते? कोण सांगेल मला? येईल कोणाला सांगता? शॉर्ट ट्रिक मी अगोदर सांगितलं होतं की तुम्ही पिरियडिक टेबल शिकून घ्या, म्हणजे तुम्हाला हे ओव्हरऑल येऊन जाईल. ठीक आहे. सो मी तुम्हाला सांगतो कोबाल्टचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो आहे 27. किती आहे? 27. सो याची आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऍक्च्युली आपल्याला बघायची आहे. मी इथं लिहितो आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कोबाल्ट. कोण सांगू शकतो मला काय येणार जर 27 असेल तर काय होऊ शकतं? हा हे D1 सिरीज मध्ये असतो. 3D जी पहिली सिरीज असते. सो ह्याची आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिकची कॉन्फिगरेशन कोणी सांगू शकतो का मला? येईल का कोणाला? सर 3D 4S. 3D ठीक आहे. चल 3D आणि 4S बरोबर. सो 2S अगोदर फिलअप होणार. डी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार? कोण सांगेल मला डी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार? 7. बरोबर का? बघा चेक करून घ्या. बरोबर आहे. जर मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढली कोबाल्टची तर बघा मी इकडे लिहितो 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 आणि नंतर राहतो 3D. सो आपल्याला 27 इलेक्ट्रॉन्स कोबाल्ट मध्ये आहेत. सो काउंट करा. 2 + 2 4 + 6 10 12 18 बरोबर. 12 18 20. ओके. आणि डी ऑर्बिटल मध्ये मॅक्झिमम किती बसतात? 10 इलेक्ट्रॉन बसतात. सो इथे येणार 7. सो ही झाली आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कोबाल्ट. सो 3D7 4s2 ही जनरली काय झाली तुमची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो आपण ह्या टाइपनं लिहितो, बट इलेक्ट्रॉन्स आपण लिहिताना ह्या टाइपनं लिहायचे. सो दिस इज एन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कोबाल्ट. बट आता मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट की ह्या कॉम्प्लेक्स मध्ये बघा मी काय सांगतो, ह्या कॉम्प्लेक्स मध्ये कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? तर इथे चेक करा. आताच आपण काढली. दॅट इज बी +3 बरोबर. सो इन दिस कॉम्प्लेक्स द ऑक्सिडेशन स्टेट और द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ. आता नेक्स्ट पॉइंट काय येणार बघा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कोबाल्ट 3+. लक्षात ठेवा. का असं लिहिलं मी की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कोबाल्ट 3+? कारण ह्या कॉम्प्लेक्स मध्ये कोबाल्ट वर चार्ज आहे +3. जो आपण काढला 6 - 3 केल्यानंतर पण आपल्याला निघतो +3. किंवा आपण जो आता आपण कन्सेप्ट शिकलो त्या कन्सेप्ट मध्ये देखील आपल्याला काढता येतो. सो ह्या कॉम्प्लेक्स मध्ये जो कोबाल्ट आहे त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे दॅट इज 3d6. लक्षात ठेवायचं. व्हाय इट इज 3d6? कारण कोबाल्टचं कोबाल्टची नॉर्मल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 3d7 4s2. बघा मी काय सांगतोय नीट लक्ष द्या. कोबाल्ट जो नॉर्मली असतो त्याची आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते 3d7 4s2. पण जेव्हा कोबाल्ट या कॉम्प्लेक्स मध्ये इन्व्हॉल्व्ह होतो त्यावेळेला तो 3 इलेक्ट्रॉन डोनेट करतो, म्हणून त्याच्यावर चार्ज येतो +3. मग +3 म्हणजेच ओरिजिनल कोबाल्ट जो होता त्याच्याकडे 27 इलेक्ट्रॉन्स होते आणि कोबाल्ट 3+ जो आहे त्याच्याकडे 24 इलेक्ट्रॉन्स आहेत. का? कारण त्याने 3 इलेक्ट्रॉन डोनेट केलेत. मग कुठून जातात ते इलेक्ट्रॉन? आणि हाच कन्सेप्ट खूप महत्वाचा असतो. हे जर तुमचं चुकलं, लक्षात ठेवा माझी सेट एक्झाम ह्या एका कन्सेप्टने गेलेली आहे. हा जर कन्सेप्ट तुम्ही रॉंग केला, मी काय केलं हे पण सांगतो तुम्हाला. मी 3D मधून 3 इलेक्ट्रॉन काढले. मग मला काय वाटलं की 3d4 4s2 मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अशी लिहिली आणि पूर्ण मिस्टेक केली.
तिथं मला विचारलं होतं स्ट्रक्चर ऑफ दिस कॉम्प्लेक्स. सो लक्षात ठेवायचं की पहिले जे जर तुम्ही बघितलं तर इथे जे इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह होतात ते रिमूव्ह होतात तुमच्या एस ऑर्बिटल मधून. सो एस ऑर्बिटल मधून 2 गेले, आता एस ऑर्बिटल गेला. ओके, सो आता तुमच्या 4s 0 झाला आणि डी मधून 1 इलेक्ट्रॉन गेला. टोटल इलेक्ट्रॉन किती रिमूव्ह झाले? 3. 2 इलेक्ट्रॉन्स फ्रॉम 4s ऑर्बिटल and 1 electron from 3d orbital, so it becomes 3d6 4s 0. ओके, बघा चेक करा, इथे 1 इलेक्ट्रॉन गेला, इथे 2 गेला. सो आपल्याजवळ जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहिली दॅट इज अ 3d6 4s2 सॉरी 4s 0. ओके, सो तुम्हाला आता कळलं असेल की हे ओव्हरऑल आपल्याला हे लिहायला लागतं, हे तुम्हाला लक्षात असेल. ठीक आहे, सो हे 2 पॉइंट खूप महत्वाचे आहेत. आता हे मी जे पॉइंट आहेत हे आपण ऑर्बिटलच्या फॉर्म मध्ये लिहितो. सो बघा इथे मी डायरेक्टली आता कन्सेप्ट हाच घेतोय, फक्त थोडासा कन्सेप्ट बदलतो. सो आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, outermost electronic configuration of cobalt 27 is equal to, बघा मी आता हे ह्या फॉर्मॅट मध्ये लिहितो. So it is 3d and 4s. Okay, so इथे किती इलेक्ट्रॉन्स होते? 7. सो अगोदर आपण लिहू 1 2 3 4 5 6 आणि 7. आता मी ह्या टाइपने हे लिहून घेतो आणि 4s सॉरी 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन. outermost electronic configuration of cobalt is this one, but in this complex, okay, cobalt किती आहे? so 3+. so outermost electronic configuration of cobalt 3+ in complex is equal to 1 2 3 4 5. ओके, सो आता बघा, सो या ओव्हरऑल मध्ये 4s मधले इलेक्ट्रॉन्स गेले, सो 4s 0 झाला आणि 3d मधला 1 इलेक्ट्रॉन गेला, तो 1 इलेक्ट्रॉन हा इकडचा घालवायचा. सो इथे राहिले 2 इलेक्ट्रॉन, इथे राहिला 1, इथे राहिला 1, इथे राहिला 1 आणि इथे राहिला 1. सो हे झाले या कॉम्प्लेक्स मध्ये कोबाल्ट 3+, आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कोबाल्ट. ओके, आणि याला आपण हवं तर रिप्लेस देखील करू शकतो. आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्यापेक्षा मी लिहू शकतो ग्राउंड स्टेट, किंवा असं लिहितो कोबाल्ट 3+, कोबाल्ट 3+ इन ग्राउंड स्टेट, किंवा ग्राउंड स्टेट ऑर्बिटल ऑफ कोबाल्ट 3+, हे पण आपण लिहू शकतो. तुम्हाला जसं लिहायचं त्याप्रमाणे तुम्ही लिहू शकता. सो कोबाल्ट 3+ जो आहे तो आहे 1 2 3 4 5 आणि 6 इलेक्ट्रॉन्स आहे त्याच्यामध्ये. आता पुढचा पॉइंट, आता हे झाले. आता CO3+ इन एक्साइटेड स्टेट, इन एक्साइटेड स्टेट. आता कन्सेप्ट बदलतो. बघा, जो कोव्हॅलेंट बॉन्डचा किंवा कोव्हॅलेंट कंपाऊंडचा कन्सेप्ट होता, तो कन्सेप्ट काय सांगत होता की इथं 6 आहेत. बघा हा कन्सेप्ट काय सांगत होता, जर इथे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा इथे 6 पेरिफेरल ॲटम्स आहेत, तर आपल्याला 6 इलेक्ट्रॉन्स काय करायला लागत होते? फ्री करायला लागत होते. तर एखादा लगेच काय विचार करेल की सर मग आता इथं कोबाल्ट 6 आहे, सो आपण हा इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट करू, 6 जागा काय होणार? एम्प्टी होणार. मग आपण एक एक इलेक्ट्रॉन फिलअप करू आणि त्याची कॉन्फिगरेशन लिहू. तर हा कन्सेप्ट इथे यूज होत नाही. का यूज होत नाही त्याचं रिझन सांगतो. दॅट इच लिगॅंड, लक्षात ठेवायचं, इच लिगॅंड डोनेट 2 इलेक्ट्रॉन्स. त्या दिवशी सांगितलं होतं डोनेट 2 इलेक्ट्रॉन्स फॉर द फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स, फॉर द फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स. लक्षात ठेवायचं की जर कोव्हॅलेंट कंपाऊंड असेल तर त्याच्यामध्ये जो तुमचा पेरिफेरल ॲटम असतो तो फक्त 1 इलेक्ट्रॉन डोनेट करतो,
बट कॉम्प्लेक्स तयार होताना तसं होत नाही. कॉम्प्लेक्स होताना हा जो लिगॅन्ड आहे हा एक लिगॅन्ड 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतो. सो इथे लिगॅन्ड आहेत तुमचे टोटल 6. सो इथं 12 इलेक्ट्रॉन्स 12 इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय दीज 6 फ्लोरीन ॲटम्स. इच फ्लोरीन ॲटम डोनेट 2 इलेक्ट्रॉन. सो टोटल 12 इलेक्ट्रॉन तुम्हाला इथं फिल करायचे आहेत. तर ते करायचे कसे? ओके, सो हाच तो ओरिजिनल आपला कन्सेप्ट आहे आणि हेच आपल्याला शिकायचं आहे. सो इथे मेजरली काय होतं आता तुम्हाला मी सांगतो. सो एक्साइटेड स्टेट कशावर डिपेंड असते? तर एक्साइटेड स्टेट डिपेंड असते व्हॉट टाइप ऑफ लिगॅन्ड दिस इज. हा लिगॅन्ड जर स्ट्रॉंग फील्ड असेल, बघा नीट ऐका आता, हा जर लिगॅन्ड स्ट्रॉंग फील्ड असेल तर तो लिगॅन्ड काय करतो, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ह्या इलेक्ट्रॉन्सला पेरअप करतो. हे इलेक्ट्रॉन्स काय केले जातात, पुश केले जातात मागच्या ऑर्बिटल मध्ये. कधी? वेन दिस लिगॅन्ड इज स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड. ओके, आणि जर हा वीक फील्ड लिगॅन्ड असेल तर हे इलेक्ट्रॉन जे आहे हे इलेक्ट्रॉन तसेच्या तसे त्या ऑर्बिटल मध्ये राहतात, त्यांच्यामध्ये काहीच बदलत नाही. आणि जो लिगॅन्ड जो असतो तो लिगॅन्ड जे इलेक्ट्रॉन देतो ते पुढच्या ऑर्बिटल्स मध्ये देतो. सो इन दिस केस फ्लोरीन इज, बघा आपण मगाशीच बघितलं होतं, हॅलोजन्स आर वीक फील्ड लिगॅन्ड. ओके, जर हॅलोजन वीक फील्ड लिगॅन्ड असतील तर तो या इलेक्ट्रॉन्सवर कोणत्याही टाईपचा इफेक्ट दाखवणार नाहीये. तो काय करणार, त्याचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते पुढच्या ऑर्बिटल मध्ये डोनेट करेल. बट जर ह्याला आपण रिप्लेस केलं बाय स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड तर तो लिगॅन्ड या मेटलच्या इलेक्ट्रॉन्सवर काय करतो, प्रेशर देतो, त्याला पुश करतो आणि पुढच्या ऑर्बिटल मध्ये पेरिंग करतो. हा लिगॅन्ड अगोदर शिकवलेला आहे. ओके, सो एक्साइटेड स्टेट मध्ये कसा राहणार, तर एक्साइटेड स्टेट मध्ये हा असाच राहणार. काय असाच राहणार, कारण तो कशाला अटॅच्ड आहे तर वीक फील्ड लिगॅन्डला अटॅच्ड आहे. म्हणून तुमची जी पुढची एक्साइटेड स्टेट असेल ती बघा कशी असेल. सो हे इलेक्ट्रॉन असेच राहणार. ओके, हा ऑर्बिटल फील्ड नाहीये. आता आपल्याला काय करायला लागणार आहे, तर टोटल आपल्याला किती ऑर्बिटल फ्री पाहिजे असे, कारण प्रत्येकामध्ये 2-2 इलेक्ट्रॉन बसतील तर टोटल 6 पाहिजे. मग हा झाला 4s. 4s मध्ये एक अजून 5 पाहिजे. मग पुढचा ऑर्बिटल येणार तुमचा p ऑर्बिटल 4p. टोटल आपल्याला किती फ्लोरीन टाकायचे आहेत, 6 फ्लोरीन टाकायचे आहेत. आपल्याकडे अवेलेबल ऑर्बिटल किती आहे, 1, 2, 3 आणि 4. म्हणजे अजून आपल्याला 2 पाहिजे. मग 4p नंतर कोण येतो, तर 4d येतो. एक मिनिट. सो 4p नंतर कोण येतो, 4d येतो. 1, 2, 3, 4 and 5. सो आता कोबाल्ट जो एक्साइटेड स्टेट मध्ये असणार आहे तो काय करणार आहे, तर तुमचे ऑर्बिटल्स फ्री करणार आहे. आता जे 6 फ्लोरीन ॲटम्स येणार आहेत ते कुठे कुठे येणार आहेत, तर बघा मी दाखवतो. पहिला फ्लोरीन इथे येणार, दुसरा फ्लोरीन इथे येणार, 3rd इथे येणार, 4th इथे येणार, 5 इथे येणार आणि 6 इथे येणार. म्हणजेच ह्या 6 ऑर्बिटल्स मध्ये तुमचा हा फ्लोरीन काय करणार, कॉम्प्लेक्स तयार करणार, त्याचे इलेक्ट्रॉन्स डोनेट करणार. मग हायब्रिडायझेशन कोणतं येणार, तर S1, T चे 3 आणि D चे 2. सो cobalt in excited state shows, or this complex cobalt Fe6 3- shows sp3d2 hybridization. मग आता अवेलेबिलिटी झाली, आता आपण इलेक्ट्रॉन्स फिल करायचे. सो डायरेक्टली फॉर्मेशन ऑफ complex that is CO F6 3- is equal to हे इलेक्ट्रॉन्स तसेच्या तसेच राहणार, यांच्यामध्ये काहीही चेंज होणार नाहीये. एक मिनिट, I have to return those points. सो आता काय होणार, तर 6 फ्लोरीन ॲटम्स येणार, प्रत्येकाकडे 2-2 इलेक्ट्रॉन्स असणार. सो फर्स्ट फ्लोरीन येणार इथे, तुम्ही इलेक्ट्रॉन्स क्रॉसने दाखवू शकता. सेकंड फ्लोरीन येणार इथे, 2 इलेक्ट्रॉन डोनेट करणार. 3rd फ्लोरीन येणार इथे, 4th फ्लोरीन येणार इथे,
5th फ्लोरीन येणार इथे आणि 6th फ्लोरीन येणार इथे. सो दिस इज ओव्हरऑल कॉल्ड एज एन sp3d hybridization. sp3d2 hybridization. एक मिनिट. हायब्रिडायझेशन. सो हा असतो हायब्रिडायझेशन. कॉन्सेप्ट काय आहे तुम्हाला मी इथे परत एकदा एक्सप्लेन करतोय. आता ही एक्साइटेड स्टेट अशीच का राहिली, तर त्याला जो मेन रिझन आहे तो आहे दिस लिगॅन्ड फ्लोरीन इज अ वीक फील्ड लिगॅन्ड विच डज नॉट अफेक्ट द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द मेटल ॲटम. कारण तो वीक आहे, त्यांच्यामध्ये पॉवर नाहीये इलेक्ट्रॉनला पुश करण्याची. ओके, त्याच्यामुळं तो कधी इलेक्ट्रॉनला कधीही काय करत नाही, हलवत नाही, काही करत नाही, ते तसेच ठेवले जातात. आणि एक दुसरा कन्सेप्ट आहे की प्रत्येक लिगॅन्ड 2-2 इलेक्ट्रॉन देतो. आपल्याला टोटल 6 ऑर्बिटल्स अवेलेबल करायचे आहेत. आता तुम्हाला एक इलेक्ट्रॉन अवेलेबल नाही करायचं, आता तुम्हाला काय करायचे आहे तर 6 ऑर्बिटल्स अवेलेबल करायचे आहेत. का? कारण प्रत्येक ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतात. प्रत्येक लिगॅन्ड काय करतो, 2 इलेक्ट्रॉन देतो. हाच मेजर डिफरन्स आहे कोव्हॅलेंट कंपाऊंड आणि तुमच्या इनऑर्गॅनिक कॉम्प्लेक्सेस मध्ये. सो इथे आपल्याला अवेलेबल करायचे आहेत 6 ऑर्बिटल्स, एम्प्टी ऑर्बिटल्स. ओके, हे sp3d2 एम्प्टी ऑर्बिटल्स आहेत, हे एम्प्टी आहेत. सो आपण अवेलेबल केला यस, 2-3 पी अवेलेबल केले आणि डी अवेलेबल केला, डी चे 2 अवेलेबल केले, म्हणून ते 6 इलेक्ट्रॉन्स ह्या टाईपने इथं आलं. सो COFP63- हा जो आहे हा sp3d2 हायब्रिडायझेशन दाखवणार. या ओव्हरऑल जर तुम्ही याच्यात बघितलं तर इलेक्ट्रॉन्स बघा, अनपेड इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट. अनपेड इलेक्ट्रॉन प्रत्येकाचा स्पिन प्लस हाफ प्लस हाफ प्लस हाफ प्लस हाफ. स्पिन किती हाय झाला विचार करा, खूप स्पिन हाय झाला. म्हणून जेव्हा वीक फील्ड लिगॅन्ड अटॅच असतो, मी मगाशी सांगितलं, जेव्हा वीक फील्ड लिगॅन्ड अटॅच होतो त्यावेळेला जो ओव्हरऑल कॉम्प्लेक्स तयार होतो तो हाय स्पिन कॉम्प्लेक्स असतो. हाय स्पिन म्हणजेच काय, तर त्याच्यात मॅक्झिमम नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स राहतात. म्हणून हा जो कॉम्प्लेक्स आहे हा कॉम्प्लेक्स हाय स्पिन कॉम्प्लेक्स आहे. हाय स्पिन कॉम्प्लेक्स. आणि त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी जी आहे, जर अनपेड इलेक्ट्रॉन असतील तर मला सांगा मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय असेल, डायमॅग्नेटिक असेल की पॅरामॅग्नेटिक असेल हा कॉम्प्लेक्स? तुम्हाला काय वाटतं? Paramagnetic property. राईट. सो दिस कॉम्प्लेक्स इज पॅरामॅग्नेटिक इन नेचर. समजलं? आणि जर sp3d2 हायब्रिडायझेशन असेल, बरोबर, तर त्याचा जो स्ट्रक्चर असेल तो ऑक्टाहेड्रल असेल. तुम्ही चेक करू शकता नंतर कोणता स्ट्रक्चर असेल, ऑक्टाहेड्रल. ऑक्टा म्हणजेच हेड्रल मध्ये हेक्सा 6 असतात. ओके, सो त्याचा जो स्ट्रक्चर असतो कोबाल्टचा तो असा असतो, कोबाल्ट Fe6 चा. सो कोबाल्ट Fe6 जो असतो तो F F F F F and F. So this is called as an octahedral structure. सो एक कन्सेप्ट म्हणजे तुम्हाला जर बेसिक माहित असेल तर तुम्ही कोणताही स्ट्रक्चर लिहू शकता. काय बेसिक आहे याच्यामध्ये? फर्स्ट आपल्याला कोबाल्ट किंवा कोणताही मेटल ॲटम असेल त्याची ऑक्सिडेशन स्टेट काढता आली पाहिजे, पहिला पॉईंट. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जी असते त्याच्यामधून तेवढे इलेक्ट्रॉन मायनस करायचे की तुम्हाला ओव्हरऑल तो मेटल ॲटम येतो ग्राउंड स्टेट मधला. त्याच्यानंतर वी हॅव टू आयडेंटिफाय विच टाइप ऑफ एन लिगॅन्ड इज अटॅच. जर तो वीक फील्ड असेल तर तुम्हाला ह्या टाइपनं इलेक्ट्रॉन्स काही बदलायचे नाहीये. म्हणजे आता तुम्हाला मी एक नेक्स्ट एक्झाम्पल घेतो, नंतर मग तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो किंवा तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह करतो. सो आपण वीक फील्डचा एक लिगॅन्डचा एक टाइप घेतला. आता आपण काय करू, आपण एक स्ट्रॉंग फील्डचा एक्झाम्पल घेऊ. नाही घेत मी, आपण आता एक्झाम्पल घेऊ निकेल CO4 हा एक्झाम्पल घेऊ आपण. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल घेऊ, नंतर तुम्हाला हवा तो एक्झाम्पल घेऊ आपण, तुम्ही पण बघू शकता. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 2. आता जो आपण एक्झाम्पल घेणार आहोत तो आहे NiCO4. ओके, NiCO4 हा आपण एक्झाम्पल घेतोय, टेट्राकार्बोनिल निकेल. आता हा आपण एक एक्झाम्पल घेतोय निकेलचेच पाहिजे तर आपण अजून निकेलचे 1-2 एक्झाम्पल घेऊ, म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल आयडिया होऊन जाईल की ते काय असतं. ते आपण एक 1 by 1 घेऊ. सो निकेलचाच अगोदर आपण स्ट्रॉंग फील्ड घेऊ आणि निकेलचाच आपण वीक फील्ड घेऊ, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. सो फर्स्ट तुम्ही अगोदर लिहायची, दॅट इज अ आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन.
outermost electronic configuration of nickel. सो निकेलचा ऍटॉमिक नंबर किती आहे, कोण सांगेल आता मला? ट्वेंटी एट. बघा आता 28 आहे, इथं 27 होता. जर 27 ची होती 3d7 4s2, व्हॉट इज द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ निकेल? काय असणार सांगा? 3d8 3d8 4s2. Right. 3d8 and 4s2. एक मिनिट. बरोबर. सो 3d8 4s2 ही तुमची इलेक्ट्रॉनिक आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ 3d दॅट इज द निकेल. आता हा जो निकेल ऍटम आहे याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे बघा, किती काढली होती आपण? 0. 0. सो 0 म्हटल्यानंतर निकेल, सो निकेलची आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर एवढी आहे तर निकेलची या कॉम्प्लेक्स मध्ये पण काय असणार तर तेवढीच असणार. सो Ni0 असणार. Ni0 इन अ ग्राउंड स्टेट आपण डायरेक्टली लिहू, हा फर्स्ट पॉइंट लिहा. निकेल 0 इन अ ग्राउंड, कारण त्याच्यावर कोणताही चार्ज नाहीये, तो 0 आहे. सो आपण अगोदर लिहू 3d नंतर 4s, कारण तेवढेच इलेक्ट्रॉन राहणार आहेत, 3d आणि 4s. ओके. सो इथे 2 इलेक्ट्रॉन अगोदर फिलअप करून घेतो. 8 इलेक्ट्रॉन्स. सो 1 2 3 4 5, इथे येणार 6, इथे येणार 7 आणि इथे येणार 8. ओके. हे 2 इलेक्ट्रॉन तसेच लिहितो. सो इन दिस कॉम्प्लेक्स कार्बोनिल इज अ स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड, राईट. मग आता काय होणार तर बघा, Ni0 इन एक्साइटेड स्टेट. सो बघा आता, सो हा आहे 3d, हा आहे 4s आणि हा आहे 4p. सो कार्बोनिल इज अ स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड, आणि तो स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असल्यामुळे काय करतो, इकडचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत तो इलेक्ट्रॉन्स इकडे पुश करतो. सो हा एक इलेक्ट्रॉन या ऑर्बिटमध्ये जाणार आणि सेकंड इलेक्ट्रॉन या ऑर्बिटमध्ये जाणार. सो तुम्हाला हे 4s चे जेवढे पण इलेक्ट्रॉन्स आहेत हे कुठे जातात, 3d मध्ये जातात. का? कारण तुमचा स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे आणि तो इलेक्ट्रॉन्सला काय करतो, पुश करतो. कुठे तर पुढच्या ऑर्बिटल मध्ये. सो बघा एक मिनिट. सो हे इलेक्ट्रॉन तसेच राहणार, 1 2 3 4 5 6, बरोबर. इथे हा इलेक्ट्रॉन अगोदर 3d ऑर्बिटलचा होता, हा इलेक्ट्रॉन 3d ऑर्बिटलचा होता. आता 4s चे एक इलेक्ट्रॉन इथे येणार आणि 4s चा सेकंड इलेक्ट्रॉन इथे येणार. सो 4s नाऊ तुम्हाला काय झाला, फ्री झाला पूर्णपणे. आता आपल्याला कोबाल्ट, किती कोबाल्ट इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहेत तर 4 कोबाल्ट आहेत. पहिला कोबाल्ट येणार इथं, सॉरी कार्बोनिल, मी पण मिस्टेक करतोय. सो पहिला कार्बोनिल येणार इथे, दुसरा कार्बोनिल येणार इथे, तिसरा कार्बोनिल येणार इथे आणि चौथा कार्बोनिल येणार इथे. म्हणून एक्साइटेड स्टेट या टाईपनं केली जाते. पहिल्या केसमध्ये जर तुम्ही चेक केलं, एक मिनिट. सो पहिल्या केसमध्ये जर तुम्ही चेक केलं तर इथं काय इफेक्ट पडत नव्हता, तर त्याचं रिझन काय होतं, तर त्याचं रिझन होतं ड्यू टू दिस वीक फील्ड लिगॅंड. ओके. सो इथून स्टार्ट केलं आपण. इथे हे इलेक्ट्रॉन का तसेच्या तसेच राहिले, कारण इथं हा वीक फील्ड लिगॅंड होता, म्हणून इलेक्ट्रॉन्सवर त्या लिगॅंडचा काही इफेक्ट झाला नाही, म्हणून आपल्याला लिगॅंड पुढे ऍड करायला लागले. बट ह्या केसमध्ये काय झालं तर स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असल्यामुळं तो काय करतो, इलेक्ट्रॉन्स काय करतो, पुश करतो पुढच्या ऑर्बिटमध्ये, आणि हा 4s काय करतो नाऊ, तो फ्री होतो. आता येणार आपला पुढचा पॉइंट, लास्ट पॉइंट, दॅट इज द फॉर्मेशन, और इथं काय लिहिलं होतं आपण, फॉर्मेशन ऑफ एन कॉम्प्लेक्स.
इथे मी डायरेक्टली हे देखील लिहू शकतो की कोणते ऑर्बिटल फ्री झाले, एम्प्टी ऑर्बिटल. सो sp3 हे एम्प्टी ऑर्बिटल झाले. ओके, सो फॉर्मेशन ऑफ आवर कॉम्प्लेक्स दॅट इज निकेल CO4. सो 1 2 3 4 and 5. सो हे टोटल फील्ड झालेलं आहे, तुम्ही चेक करू शकता. आता कोबाल्ट कार्बोनिल जे येणार ते कार्बोनिल कुठे येणार, तर पहिला कार्बोनिल 2 इलेक्ट्रॉन, प्रत्येक लिगँड 2 इलेक्ट्रॉन देतो. सो पहिला कार्बोनिल इथे 2 इलेक्ट्रॉन देणार, दुसरा कार्बोनिल इथे 2 इलेक्ट्रॉन देणार, तिसरा कार्बोनिल इथे 2 इलेक्ट्रॉन देणार आणि चौथा कार्बोनिल इथे 2 इलेक्ट्रॉन देणार. सो नाउ हा झाला तुमचा फॉर्मेशन ऑफ दिस कॉम्प्लेक्स which shows sp3 hybridization. sp3 hybridization. ओके, समजलं तुम्हाला sp3 हायब्रिडायझेशन का दाखवलं, कारण हे 4च आहेत. सो 4 इथे फील्ड झाले. आता 4 फील्ड झाल्यानंतर दिस कार्बोनिल इज अ स्ट्रॉंग फील्ड लिगँड, म्हणून त्याच्यामुळं काय झालं, तर इथं जर आता तुम्ही स्पिन चेक केला तर ह्याचा स्पिन 0, ह्याचा स्पिन 0, ह्याचा स्पिन 0, ह्याचा स्पिन 0, ह्याचा स्पिन 0. का 0? कारण इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन प्लस अप आहे तर दुसरा मायनस अप आहे. सो प्लस अप मायनस अप केलं तर 0 येणार. सो ह्या सगळ्यांचा स्पिन काय झाला, 0 झाला. म्हणून हा निकेल टेट्रा कार्बोनिल निकेल हा जो कॉम्प्लेक्स आहे, हा जो आहे लो स्पिन कॉम्प्लेक्स आहे. लो स्पिन कॉम्प्लेक्स आहे. आणि मग मला सांगा मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय आहे याची? Diamagnetic. Diamagnetic, right? Why it is diamagnetic? Because all electron, right? So all electrons are paired. That's why it is a diamagnetic in nature. आणि जर sp3 हायब्रिडायझेशन असेल तर या स्ट्रक्चर असतो तो स्ट्रक्चर टेट्राहेड्रल असतो. स्ट्रक्चर काय येतो, तर टेट्राहेड्रल स्ट्रक्चर येतो. म्हणजेच निकेल जर असा असेल तर कार्बोनिल असा असणार, कार्बोनिल असा असणार, कार्बोनिल हा कार्बोनिल लिहितोय. सो दिस इज टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. ओके, सो हा झाला निकेल विथ स्ट्रॉंग फील्ड लिगँड. ओके, सो अजून एक एक्झाम्पल घेऊ निकेलचा. आता वीक फील्ड लिगँडचा एक्झाम्पल घेतो, म्हणजे तुम्हाला जो ओव्हरऑल कन्सेप्ट आहे तो क्लिअर होऊन जाईल. मग तुमचे क्वेश्चन्स जे असतील ते आपण सॉल्व्ह करू किंवा रिपीट करू. नेक्स्ट एक्झाम्पल जो आहे तो एक्झाम्पल आता मी घेतोय. एक एक्सक्यूज मी सर. हॅलो हॅलो, एक्सक्यूज हा, मी बोल बोल. सर. त्या एक्झाम्पल मध्ये तो एक्झाम्पल काढा ना, एक्झाम्पल वरचा एक्झाम्पल. एक डाऊट होता सर. बोल. सिंपल डाऊट होतोय सर. हा नाही, तो आता रिसेंटली घेतला तो. हा, रिसेंटली. ओके, दिस वन. हा सर, इथे sp3 हायब्रिडायझेशनच्या वर सर तिथे XX लिहिलंय ना सर, तिथे आपण कार्बोनिल घेऊ शकतो का, म्हणजे CO असं CO घेऊ शकतो? हा, ऍक्च्युली तिथे जो आहे ना, हे XX लिहिलेलं आहे. तिथं तुम्ही इथं खाली लिहू शकता की हा कार्बोनिलचा इलेक्ट्रॉन आहे, हा कार्बोनिलचा इलेक्ट्रॉन आहे, हा कार्बोनिल आहे. पण जर मी ह्या वेळेनच दाखवले तर ते मग कसं होऊन जाईल, ते सिमिलर होऊन जाईल आणि तो कॉन्सेप्ट आपल्याला कळणार नाही. ओके, सो त्याच्या आहेत हे आपण क्रॉस फॉर्म मध्ये लिहिलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये पण लिहू शकता आणि त्याबरोबर लिहिताना तिथं खाली कार्बोनिल लिहू शकता. ओके, सो ते काही फरक पडत नाही. तुम्ही ह्याचा फॉर्मॅट कसाही ठेवा, बट तुम्हाला स्वतःला कळलं पाहिजे की ते हे इलेक्ट्रॉन्स कुठून आलेले आहेत. म्हणून तुम्ही या टाईपनं जरी लिहिलं तरी चालेल. इथे इलेक्ट्रॉन्स लिहिलेत, पेअरिंग इलेक्ट्रॉन्स. सपोज याच्या जागेवर मी इथं पेअरिंग इलेक्ट्रॉन्स पण लिहू शकतो, असं नाहीये की तिथं. हे बघा, एक मिनिट. इथं तुम्ही
ते देखील लिहू शकता. सो कोणताही फॉर्मॅट ठेवा, काही फरक पडत नाही, हा फॉर्मॅट पण ऍक्सेप्टेबल असतो. आपल्याला काय इम्पॉर्टंट असतं, तुम्हाला एक्झाम मध्ये तुम्ही काय लिहिलेलं आहे हे इम्पॉर्टंट आहे, त्याच्यापेक्षा सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे की हाऊ कॅन वी अनालाइज दोज कन्सेप्ट. ओके, आता हा कन्सेप्ट कशासाठी घेतलेला आहे, तर हायब्रिडायझेशन कोणतं आहे त्याच्यासाठी, त्याचं स्पिन कोणतं आहे त्याच्यासाठी, त्याच्यानंतर त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी कोणती आहे आणि त्याचा स्ट्रक्चर कोणता आहे त्याच्यासाठी. डाऊट क्लिअर झालं? ओके सर. आणि त्या फर्स्ट एक्झाम्पल मध्ये पण तसंच केलं तरी चालेल ना? चालेल चालेल, काही घेतला हो, इथं तुम्ही एफ मायनस एफ मायनस एफ मायनस एफ मायनस एफ मायनस लिहिलं तरी चालेल आणि इलेक्ट्रॉन्स लिहिले तरी चालतील, काही फरक पडत नाही, बिकॉज वन लिगॅन्ड डोनेट 2 इलेक्ट्रॉन्स. मी जस्ट कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी हा घेतलेला आहे. ओके, आता आपण हाच एक्झाम्पल, थँक्यू. ओके, आता हाच एक्झाम्पल जो आहे तोच एक्झाम्पल म्हणजेच निकेलचाच एक्झाम्पल घेऊ. आता स्ट्रॉंग फील्डचा घेतला होता, पण वीक फील्डचा घेतल्यानंतर कन्सेप्ट कसा बदलतो ते आपल्याला शिकायचं आहे. ओके, सो आता एक मिनिट, आता आपण काय करू, निकेलचा एक एक्झाम्पल घेऊ. Ni Cl4 2 मायनस, बघा Ni Cl4 2 मायनस हा कॉम्प्लेक्स आहे. सो ह्याच्यामध्ये मला पहिलं आन्सर द्या, व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ निकेल इन दिस कॉम्प्लेक्स. कोण सांगेल मला? +2. प्लस, राईट, एकदम सिंपल. 4 मायनस 2, आन्सर इज अ +2. ओके, सो आउटर मोस्ट अगोदर लिहायचं की आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ निकेल. सो आपण काढली होती, दॅट इज 3d8 आणि 4s2. त्याचा ॲटॉमिक नंबर 28 आहे. सो 3d8 4s2 आपण अगोदरच काढली होती. बट इन दिस कॉम्प्लेक्स निकेल इज इन अ +2 स्टेट. ओके, सो इथे आपण लिहू शकतो की Ni2+ इज इक्वल टू 3d8 आणि 4s0, कारण इलेक्ट्रॉन्स कुठून जाणार, आता 2 इलेक्ट्रॉन्स ते यस मधून जाणार. सो आपण हे पहिलं अगोदर लिहू शकतो. आता आपण सेकंड पॉईंट असं लिहू, दॅट इज Ni2+ इन ग्राउंड स्टेट. तुम्ही कोणत्याही फॉर्मॅटमध्ये लिहिलं तरी चालेल. सो फर्स्ट दॅट इज दी d orbital, 3d orbital. So this is 3d orbital, then 4s orbital. So ग्राउंड स्टेट मध्ये आपण लिहितोय. सो 8 इलेक्ट्रॉन्स राहिले, 4s मध्ये 0 झालेला आहे पूर्ण. सो 1 2 3 4 5 6 7 8. ओके, सो बघा तुम्ही चेक करू शकता आता. सो दिस इज अन 3d ऑर्बिटल अँड दिस इज अन 4s ऑर्बिटल. आता हे असं का लिहिलं, कारण आपण Ni2+ घेतलेला आहे, कारण या कॉम्प्लेक्स मध्ये Ni ने 2 इलेक्ट्रॉन डोनेट केलेले आहेत. ओरिजिनल जो Ni असतो, निकेल असतो, त्याचे ॲटॉमिक नंबर 28 असतो आणि त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जी असते ती असते 3d8 4s2. बट या कॉम्प्लेक्स मध्ये निकेलवर +2 चार्ज आहे, याचा अर्थ निकेलने 2 इलेक्ट्रॉन डोनेट केलेले आहेत. सो 2 इलेक्ट्रॉन तो 4s ऑर्बिटल मध्ये काढणार. सो 4s ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले. सो नाऊ 8 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन d ऑर्बिटल. सो आता आपल्याला 4 क्लोरीन ॲटम काय करायचे आहेत, फिलअप करायचे आहेत. मग आता इथे जर स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड अटॅच असता तर हे इलेक्ट्रॉन पेरअप झाले असते. बघा हे इलेक्ट्रॉन काय झाले असते, पेरअप झाले असते. जर आता मी आता ह्यालाच पॅरलरली एक एक्झाम्पल घेतो, तो आपण घेत नाहीये, जस्ट मी तुम्हाला सांगतो की जर हा कॉम्प्लेक्स असता, एक मिनिट बघा, आता तुम्हाला ओव्हरऑल आयडिया येऊन जाईल. NiCN4 2 मायनस, NiCl4 2 मायनस. Cl हा वीक फील्ड आहे, Cn हा स्ट्रॉंग फील्ड आहे. जर Cl अटॅच्ड आहे, सो हे इलेक्ट्रॉन तसेच्या तसेच राहणार. म्हणजे आपली जी थर्ड स्टेप येणार आहे, दॅट इज Ni2+ इन एक्साइटेड स्टेट.
ही ग्राउंड स्टेट आणि एक्साइटेड सारखीच राहणार. का? कारण हा वीक फील्ड लिगँड आहे, इलेक्ट्रॉन्सवर काही फरक पडणार नाही. सो 1 2 3 4 and 5 देन 4s ऑर्बिटल राहणार. सो 3d आणि इथं 4s आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स तसेच राहणार. आता हे इलेक्ट्रॉन का तसेच राहिले, त्याचं कारण काय आहे? हा इलेक्ट्रॉन का नाही इकडे गेला, तर त्याचं रिझन काय? बिकॉज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दिस वीक फील्ड लिगँड, जो इथं त्याला पुश करण्याची ताकद ठेवत नाही. सो आपल्याला 4 क्लोरीन ॲटम अटॅच करायचे आहेत, म्हणजे 4s ला एक ऑर्बिटल झाला, तर 4s च्या पुढचा ऑर्बिटल आपण घेणार, that is 4p. So now, so in this case sp3 orbitals are empty now for the formation of a complex. So formation of our complex, formation of NiCl4 2-. So एक मिनिट. So 1 2 3 4 and 5. So हे इलेक्ट्रॉन्स तसेचे तसेच राहणार आहे, यांच्यामध्ये काहीच डिफरन्स नाहीये. ओके. आणि आता काय होणार, तर 4 क्लोरीन ॲटम्स अटॅच आहेत. सो फर्स्ट हा क्लोरीन पहिला इथे येणार, सेकंड क्लोरीन इथे येणार, थर्ड क्लोरीन इथे येणार आणि फोर्थ क्लोरीन इथे येणार. सो वी गेट sp3 हायब्रिडायझेशन. ओके, sp3 हायब्रिडायझेशन. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आता मला सांगा, sp3 हायब्रिडायझेशन आहे. ओके, स्पिन कोणता असणार मला सांगायचं. हाय स्पिन असेल की लो स्पिन असेल कॉम्प्लेक्सचा? हाय स्पिन. हाय स्पिन असणार. का? कारण डायरेक्टली आपण सांगतो, राईट, बिकॉज क्लोरीन इज अ वीक फील्ड लिगँड. मग त्याच्यामुळे जो कॉम्प्लेक्स तयार होणार आहे तो हाय स्पिन असणार. एखादा म्हणेल की सर हा हाय स्पिन कॉम्प्लेक्स का, तर 2 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत ना त्याच्याकडे. सो +2 स्पिन वाढला, सो हाय स्पिन कॉम्प्लेक्स तयार झाला. हा एवढा पण हाय स्पिन नाहीये, बट हाय स्पिन आहे कारण अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. मग जर अनपेड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असणार तर हा कोणती प्रॉपर्टी दाखवणार? डायमॅग्नेटिक दाखवणार की पॅरामॅग्नेटिक दाखवणार? पॅरामॅग्नेटिक. राईट. का पॅरा? हा, एखाद्याला असं वाटत असेल की सर बघा, क्वेश्चन असा पण येतो की सर 3 जे आहेत, बरोबर, 3 जे आहेत ते डायमॅग्नेटिक आहेत आणि 2 जे आहेत ते सर पॅरामॅग्नेटिक आहेत, मग आपण डायमॅग्नेटिक दाखवायला पाहिजे. बट तसं नसतं. डायमॅग्नेटिक म्हटल्यानंतर काय असतं की जेव्हा पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात त्यावेळेला मॅग्नेटिक फील्डचा त्याच्यावर काही इफेक्ट होत नाही. बट या कॉम्प्लेक्सवर मॅग्नेटिक फील्डचा थोडासा इफेक्ट होणार. का? कारण याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, यांचं 0 असणार. सो डायमॅग्नेटिक आपण कन्सेप्ट लावत नाही. जेव्हा अनपेड, एक जरी अनपेड इलेक्ट्रॉन असेल प्रेझेंट तर तो मॅग्नेटकडे काय होणार, खेचला जाणार, अट्रॅक्ट होणार. म्हणून हा जो प्रॉपर्टी दाखवणार हा पॅरामॅग्नेटिक दाखवणार, पॅरामॅग्नेटिक. आणि जर sp3 हायब्रिडायझेशन आहे तर त्याचा स्ट्रक्चर असणार टेट्राहायड्रल. लक्षात ठेवायचं, स्ट्रक्चर काय असणार त्याचा? स्ट्रक्चर दॅट इज टेट्राहायड्रल स्ट्रक्चर. ओके, आता हाच जो मी तुम्हाला कन्सेप्ट सांगत होतो की सपोज जर इथं Cl4च्या जाग्यावर जर Cn असता तर काय झालं असतं. तर बघा, तर इथे जो इलेक्ट्रॉन, हा इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट झाला असता. कुठे शिफ्ट झाला असता? इकडे झाला असता. हवा असेल तर आपण इकडे बाजूला, हाच कन्सेप्ट कंपॅरेटिव्हली आपण इकडे वेगळ्या ह्याच्यानं लिहितो. ठीक आहे. जर NiCl4 असता तर हा कन्सेप्ट काय दाखवला असता ह्या कन्सेप्टने आपल्याला? तर मी डायरेक्टली एक्साइटेड स्टेट लिहितो अगोदर. आता जर लिगँड हा स्ट्रॉंग फील्ड असता, इथे तुम्ही चेक करू शकता, तर हा इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट झाला असता? पुढे शिफ्ट झाला असता. म्हणजे तुम्हाला एक्साइटेड स्टेट जी आली असती आता
एक्साइटेड स्टेट अशी आली असती. का अशी आली असती? कारण लिगॅन्ड स्ट्रॉंग फील्ड आहे, त्याने हा इलेक्ट्रॉन कुठे नेला असता एक्साइटेड स्टेट मध्ये, तर पुढच्या ऑर्बिटल मध्ये नेला असता. सो हा तयार झाला असता. हा झाला 3D, हा झाला 4s आणि हा झाला 4p. सो नाऊ इन दिस केस बघा, इन दिस केस 1d ऑर्बिटल इज एम्प्टी, 1s ऑर्बिटल इज एम्प्टी आणि आपल्याला 4 अवेलेबल करायचे आहे. सो 2p ऑर्बिटल. सो तुमचं हायब्रिडायझेशन आलं असतं DsP2. बघा का DsP2? कारण स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड मुळे एक इलेक्ट्रॉन पुढे गेला असता आणि त्याच्यामुळे डी ऑर्बिटल एक एम्प्टी झाला असता. सो आपला हायब्रिडायझेशन जो आला असता त्याच्यामध्ये Cn ने पहिले 2 इलेक्ट्रॉन इथे दिले असते, त्याच्यानंतरचे 2 इलेक्ट्रॉन इथे दिले असते, त्याच्यानंतरचे 2 इलेक्ट्रॉन इथे दिले असते आणि त्याच्यानंतरचे 2 इलेक्ट्रॉन इथे दिले असते. सो नाउ इन दिस केस नो अनपेड इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट. ओके, नो अनपेड इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट अँड लिगॅन्ड इज अ स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड. त्याच्यामुळे जो तयार झाला असता तो तयार झाला असता लो स्पिन कॉम्प्लेक्स. बरोबर, इलेक्ट्रॉन सगळे पेरअप आहेत. सो इट इज अ डायमॅग्नेटिक. आता DsP2 हायब्रिडायझेशन आहे म्हणून याचा स्ट्रक्चर बदलला असता. स्ट्रक्चर आला असता ह्याचा स्क्वेअर प्लेनर. बघा कसं असतं, फक्त लिगॅन्ड बदलला तर त्याचा स्पिन बदलला, त्याची प्रॉपर्टी बदलली, त्याचा स्ट्रक्चर पण बदलला. कशामुळं? फक्त एका लिगॅन्ड मुलं. म्हणून हा कन्सेप्ट महत्वाचा आहे. ओके, समजलं का हे कन्सेप्ट काय असतात? सो हा सगळा जो खेळ आहे हा खेळ आहे तुमच्या स्ट्रॉंग फील्ड आणि वीक फील्ड लिगॅन्डचा. म्हणून मी अगोदर तुमचा बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेतला, त्याच्यानंतर मग आपण पुढचा हा पॉइंट घेतलेला आहे. सो आता तुमचे काही डाऊट्स असतील ना, ते डाऊट्स विचारा, आपण ते पण कव्हर अप करून घेऊ. बोला, कळालं असेल तर सांगा, नाही तर मग अजून एखादा एक्झाम्पल घ्यायचा का ते पण सांगा. सर एखादा एक्झाम्पल घ्या ना. तुम्ही सांगा कोणता एक्झाम्पल हवा तुम्हाला. आहे का तुम्हाला माहित? कोणता घेऊ? चला हा एक एक्झाम्पल आपण घेऊ रिव्हिजन साठी. चला, FeH2O 6 3+ हेक्सा आयर्न फेरेट. ओके, सो हा एक एक्झाम्पल आहे. मग मला सांगा ह्याच्यात ऑक्सिडेशन स्टेट काय असणार Fe ची? S3. किती असणार? +3. हा, का? कारण +3. सिंपल आहे, बिकॉज वॉटर इज. आता सपोज मी असं लिहिलं असतं बघा, मी जर बाय मिस्टेक असं लिहिलं असतं -3. सो तुम्ही काय केलं असतं 6 - 3 सर +3 ऑक्सिडेशन स्टेट बरोबर आहे. बट वॉटर इज न्यूट्रल लिगॅन्ड. मग जर न्यूट्रल लिगॅन्ड असतो तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट जी असते ती 0 असते. मग Fe ची डायरेक्टली ऑक्सिडेशन स्टेट काय आली असती? -3. बट मेटलवर कधीही मायनस चार्ज नसतो. याचा अर्थ हा कॉम्प्लेक्स लिहिलेला आहे हा रॉंग आहे. राईट कोणता आहे? हा कॉम्प्लेक्स राईट आहे. का राईट आहे ते पण सांगतो तुम्हाला. जर आपण याची ऑक्सिडेशन स्टेट काढला गेलो Fe ची, तर वॉटर हा न्यूट्रल आहे. वॉटर न्यूट्रल असल्यामुळे 6 × 0 होणार. सो तो येणार 0. सो Fe + 0 इज इक्वल टू +3 येणार. सो ऑब्व्हियसली Fe बिकम्स +3. बरोबर, मी तुम्हाला क्लिअरली मगाशीच सांगितलं. कोणता कन्सेप्ट? जर न्यूट्रल लिगॅन्ड असेल तर लक्षात ठेवायचं कॉम्प्लेक्स वर जो चार्ज असतो तोच तुमच्या मेटलचा चार्ज असतो. सो हा आपण आता एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, सो फर्स्ट पॉइंट येणार दॅट इज द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ Fe ॲटम. किती ॲटॉमिक नंबर असतो Fe चा? 26. 26. So what is the electronic configuration of Fe?
3d6 4s2. 3d6 4s2. 4s2. बरोबर. अजून जर चांगल्या प्रकारे लिहायची आहे मला ही, तर मी अशी लिहू शकतो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं युट्यूबला माझी व्हिडिओ आहे ती बघा. त्याच्या अगोदर जी नोबल गॅस येते ती असते आर्गॉन. त्याच्यानंतर 3d6 4s2. एक मिनिट, सॉरी, 4s2. ह्याला जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण म्हणतो किंवा आउटर मोस्ट. आता हे कसं, तर आर्गॉन 18 असतो, 18 + 2 20 आणि हे 6 26 लक्षात ठेवायचं. सो या टाईपनं ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहितो. सो इन दिस कॉम्प्लेक्स Fe has +3 oxidation state. So Fe3+ ion, Fe3+ in ground state. आता मी जे शिकवतोय, मी जे सांगतोय हे स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये नाही सांगत, लक्षात ठेवा. हे स्टँडर्ड फॉर्मॅट नाही आहे, बट मला मार्क्स पाहिजेत, मला जर लिहायचं आहे, मला जर कन्सेप्ट समजायचा आहे, तर मी कोणत्याही फॉर्मॅटमध्ये जाऊ शकतो. ओके, मी काय बुकचा फॉर्मॅट घेऊन शिकवत नाहीये, मी माझ्या जनरली मला जे येतं ते मी तुम्हाला शिकवतो. ठीक आहे. सो Fe3+ इन ग्राउंड स्टेट. सो आता Fe3+ म्हटल्यानंतर 2 इलेक्ट्रॉन गोज फ्रॉम दिस 4s ऑर्बिटल आणि 3d ऑर्बिटल मधून 1 इलेक्ट्रॉन जाणार. सो तुम्हाला ही जी जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जी येणार आहे ती येणार आहे 3d5 4s0. ओके, का 3d5 4s0? एखादा म्हणेल की सर मी 4p0 पण लिहितो, चालेल, काही फरक पडत नाही. एखादा म्हणेल की सर मी 4d0 पण लिहितो, चालेल, काही फरक पडत नाही, कारण त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स नाहीये. सो जनरली Feची ऑक्सिडेशन Feची आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ती आर्गॉन 3d6 4s2. Fe3+ म्हटल्यानंतर 3 इलेक्ट्रॉन Feने डोनेट केलेले आहेत, मग 2 इलेक्ट्रॉन जातात आपले ह्या 4s मधून आणि 1 इलेक्ट्रॉन जातो या d मधून. सो टोटली तुमचे इलेक्ट्रॉन्स राहतात किती, तर 3d5. सो 18 + 5 बघितलं तरी पण तुम्हाला कळेल की ते 23 होत आहेत. सो 26 - 3 केलेत तर 23 येत आहेत. 18 आर्गॉन 18 असतो आणि हे 5, सो 23 आन्सर येतो तुमचा. सो ही झाली तुमची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बरोबर. सो ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झाली, ही आपण ह्या फॉर्मॅटमध्ये आता लिहूया. So 1, 2, 3, 4 and 5. So this is in a 3D. This is in a 4s. And this one is 4p. आता 5 इलेक्ट्रॉन आहेत. 1 इलेक्ट्रॉन इथे, 1 इलेक्ट्रॉन इथे, 1 इलेक्ट्रॉन इथे, 1 इलेक्ट्रॉन इथे आणि 1 इलेक्ट्रॉन इथे. ओके, आता नेक्स्ट पॉइंट येणार, थर्ड पॉइंट, दॅट इज Fe3+ इन एक्साइटेड स्टेट. कोण सांगेल मला काय येणार आता? बोला, तुम्हाला काय वाटतं काय येणार? ह्याच्यात चेंज होणार, नाही होणार? इलेक्ट्रॉन्स पेअर अप होणार की असेच राहणार? बोला. कशावरून आपण काढतो? एक्साइटेड स्टेट. बरोबर आहे. का तसेच राहणार? वॉटर. वॉटर हा वीक फील्ड लिगॅन्ड आहे. वीक फील्ड लिगॅन्ड कधीही इलेक्ट्रॉन्सवर इफेक्ट करत नाही. ओके, सो हे तसेच राहणार. फक्त आपल्याला आता 6 ऑर्बिटल अवेलेबल आहेत का बघायचे? नाही, 4च आहेत, म्हणजे पुढचा ऑर्बिट वाढवायला लागेल आपल्याला. सो 3d ऑर्बिटल 1, 2, 3, 4 and 5. So 4s, 4p आणि आता हा येणार 1, 2, 3, 4 and 5. That is a 4d. ओके, सो आता हे इलेक्ट्रॉन तसेच राहिले. आता आपल्याला अवेलेबल किती करायचे आहेत ऑर्बिटल? 6, कारण 6 वॉटर आहेत, 1 वॉटर 2 इलेक्ट्रॉन्स देणार. सो हा एक ऑर्बिट आपण अवेलेबल केला. त्याच्यानंतर हा सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ. सो आपण जे अवेलेबल केलेले आहेत ते आहेत एवढे, म्हणजेच 4s, सो यस, P3, सो P3
आणि डी चे 2. सो sp3d2 आपण अवेलेबल केलेले आहे. सो शेवटचा येणार 4th पॉइंट, दॅट इज अ फॉर्मेशन ऑफ आवर कॉम्प्लेक्स, फॉर्मेशन ऑफ Fe, एक मिनिट, H2O6 3+ is equal to, एक मिनिट, तोपर्यंत प्रिडिक्ट करा प्रॉपर्टी काय येणार ह्याची, स्पिन काय येणार, स्ट्रक्चर पण बघा जमलं तर. तुमचे आन्सर्स रेडी ठेवा. One, 2, 3, 4 and 5. So this one is in a 3D, this one is in a 4s, 4p and 4d. So now 6 water molecules are present. So पहिला water molecule इथे येणार, सेकंड वॉटर मॉलिक्यूल इथे, थर्ड वॉटर मॉलिक्यूल इकडे इलेक्ट्रॉन डोनेट करणार, 4th इथे, 5th इथे आणि हा 6th इथे. सो जनरली हायब्रिडायझेशन जे येणार दॅट इज अ sp3 आणि d2 हायब्रिडायझेशन. सो सांगा चला आता शेवटचा आन्सर द्या. What is the spin of this overall complex? हाय स्पिन. हा स्पिन, पहिला आपण स्पिन काढतो, हाय स्पिन कॉम्प्लेक्स. चला मॅग्नेटिक प्रॉपर्टी सांगा याची काय आहे. पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी. हा पॅरामॅग्नेटिक. का पॅरामॅग्नेटिक? रिझन आपल्याला माहित आहे, आपण फर्स्ट लेक्चरला पण शिकलेलो आहोत. पॅरामॅग्नेटिझम म्हणजेच काय, अनपेड इलेक्ट्रॉन्स, इफ अनपेड इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन एन मॉलिक्यूल. आता हा मॉलिक्यूल जो आहे हा पॅरामॅग्नेटिझम पेक्षा दुसरी प्रॉपर्टी दाखवणार. कोणती प्रॉपर्टी दाखवू शकतो हा, कोण सांगेल? कोणती प्रॉपर्टी असेल ह्याच्यामध्ये? पॅरामॅग्नेटिक आहे पण पॅरामॅग्नेटिक पेक्षा दुसरी एक प्रॉपर्टी ह्याच्यामध्ये आहे. फेरोमॅग्नेटिक. फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी. फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी. पॅरामॅग्नेटिक आहेच आहे. पॅरामॅग्नेटिक का असते? आपण सांगितले की अनपेड इलेक्ट्रॉन खूप जास्त आहेत, बट Fe आहे ज्याच्यामध्ये परमनंट डायपोल मुवमेंट असतो, बरोबर, म्हणून तो फेरोमॅग्नेटिझम दाखवतो. फेरोमॅग्नेटिझम दाखवतो. पॅरामॅग्नेटिक पण बरोबर आहे, चुकीचं नाही आहे, बट फेरोमॅग्नेटिझम हा दाखवतो. ओके. त्याच्यानंतर प्रॉपर्टी झाली, हायब्रिडायझेशन झालं, स्ट्रक्चर कोणता येणार, कोण सांगेल? हेक्सागोनल. हेक्सागोनल स्ट्रक्चर. हेक्सागोनल की ऑक्टाहेड्रल? ऑक्टा कॉम्प्लेक्स जो असतो तो कधी हेक्सागोनल स्ट्रक्चर दाखवत नाही, तो ऑक्टाहेड्रल दाखवतो. मी मगाशी सांगितलं sp3d2 हायब्रिडायझेशन म्हटल्यानंतर ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर दाखवतो, कारण ह्याला जेव्हा जेव्हा, लक्षात ठेवा तुम्हाला कळेल, जेव्हा जेव्हा 6 लिगॅंड असतात तेव्हा ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चरच दाखवतो मॅक्झिमम. सध्या आपल्याला एवढं शिकायचंय थोडंसं ऑक्टाहेड्रल. सो हाय स्पिन कॉम्प्लेक्स, पॅरामॅग्नेटिझम, sp3d2 हायब्रिडायझेशन आणि ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर. So this is all about the hybridization of an inorganic complexes. कोणाला काही डाऊट्स असतील ना बिंदास विचारा, आपण परत एकदा स्टार्ट करू, काय टेन्शन नाही. किंवा कळलं असेल तर मला सांगा, चालेल.